हॅलो फ्रेंड्स, माझा आवाज ऐकू येतोय का? स्क्रीन दिसतेय का? हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. आवाज येतोय, स्क्रीन पण दिसते. तर मागच्या 3 दिवसांमध्ये आपण एक ओव्हरऑल व्ह्यू घेतला मार्केटचा. स्टॉक मार्केट काम कसं करतं. नंतर आपण परवा दिवशी बघितलं की टेक्निकल अनालिसिस कसा करावा, फंडामेंटल अनालिसिस कसा करावा, आणि आपण बघितलं की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्याच्यावर विश्वास का ठेवू शकतो. तर त्याला जोडून आजचा आपला पुढचा टॉपिक आहे, तो म्हणजे मीन रिव्हर्जन. आणि मीन रिव्हर्जनचा फायदा काय होतो, तर आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री कधी घ्यावी आणि एक्झिट कधी घ्यावी, या 2 गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर स्टॉक मार्केट एकदम सोपं होतं आपल्यासाठी. मी अनेकदा उदाहरण देतो की स्टॉक मार्केटमध्ये नवीन आलेला माणूस चाच पडत असतो. एखाद्या रूम मध्ये समजा जर आंधळी कोशिंबीरला बांधतात तसं डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आणि त्या रूम मध्ये अंधार आहे, तर आपण कशा पद्धतीनं चाच पडत असतो. कुणाचा तरी माईक सुरू आहे. माझं सुरू आहे. मनीषाजी, माईक ऑफ करता का आपला? हो सर, कसा करायचा ते मला पण. ठीक आहे. तर मीन रिव्हर्जन, एंट्री आणि एक्झिट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याआधी आपण टॉपिक कडे जाण्याआधी कालचा एक प्रश्न घेऊ. आपल्याला एका सरांनी प्रश्न विचारला की पॉली मेडिक्युअर नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचं सध्याचं प्रेडिक्शन काय, जर आता एंट्री घेण्यासाठी योग्य वेळ आहे का. तर त्यांना क्विकली आपण आन्सर देऊन टाकू की screener.in वर गेल्यानंतर पॉली मेडिक्युअर मी टाईप केलं आणि मग हे 5-6 रेशो माझ्या समोर आले. तर ही 8,600 करोड रुपयांची कंपनी आहे आणि तिचा ROC 21% आहे, ROE 19% आहे. पंकज सर, त्यानंतर सेल्स ग्रोथ, हा बोला. दिसते का स्क्रीन? नाही. कोणाचा तरी माईक ऑन आहे, त्यामुळे डबल ऐकू येते आवाज. मनीषाजी, तुम्ही लीव्ह स्क्रीन करा दिसते. मीटिंग आणि पुन्हा एकदा जॉईन करा. तर आपण पॉलीमेडिक्युअर बघत होतो. ROE ROC अराउंड 20% आहेत अप्रॉक्सिमेटली. सेल्स ग्रोथ 13% आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 23% आहे. तर ह्या 4 पॅरामीटर वरती ही कंपनी बरी वाटते. फक्त कन्सर्न एका गोष्टीचं आहे की मार्केट कॅपिटल जी आहे ती 8,600 करोड आहे. तर थोडीशी स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येणारी कंपनी आहे. आपण असं मानतो की 30,000 करोड पेक्षा जास्त मोठी असेल तर ती लार्ज कॅप, 30 किंवा 50,000 करोड पेक्षा मोठी, आणि 10 ते 30,000 करोड मध्ये असेल किंवा 5 ते 30,000 करोड मध्ये असेल तर ती मिड कॅप, आणि 5,000 करोड पेक्षा लहान असेल तर ती स्मॉल कॅप. तर ही कंपनी 8,000 कोटीची आहे, स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या आतमध्ये कुठेतरी. तर नवीन नवीन अशा कंपन्यांमध्ये जाणं टाळावं, कारण ज्या पद्धतीनं भाव वर जातात स्पीडमध्ये फास्ट, त्याच पद्धतीनं ते खाली पण येऊ शकतात. तर तो तेवढा एकच कन्सर्न आहे की कंपनीचं मार्केट कॅपिटल 10,000 कोटीपेक्षा कमी आहे. तर घेण्यास हरकत नाही जर समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इतर 10 स्टॉक असतील जे ब्लू चिप मध्ये आहेत आणि मग 11वा स्टॉक पॉली मेडिक्युअर घेतला तर काही हरकत नाही. आता त्याचं टेक्निकल अनालिसिस बघूया. मागच्या 3 वर्षाचा हा चार्ट आहे आणि तुम्हाला दिसेल की ही 200 रुपयाची प्राइस होती
अंदाजे 2 वर्षापूर्वी आणि ती आज जवळपास 900 रुपयाला पोहोचले, म्हणजे चौपट झाला हा स्टॉक. तर ही एक चांगली गोष्ट आहे की मागच्या 2 वर्षामध्ये स्टॉक चौपट झाला, बुलरन सुरू झाला आणि आपल्याला फायदा झाला त्या गोष्टीचा. तर नवीन लोकांनी एंटर करावं का? तर रिस्क वरती एंटर करावं आणि लॉंग टर्म साठी घेण्यास हरकत नाही, असा एक आपण निष्कर्ष याच्यातून काढू शकतो. एक रिक्वेस्ट अप्रूव्ह करतो, एकच मिनिट. तर सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की मीटिंग चालू असताना कुणी रिक्वेस्ट पाठवू नका, कारण मीटिंग चालू असताना जर रिक्वेस्ट अप्रूव्ह केली तर मीटिंग बंद पडते आणि मग बाकीच्यांना व्यत्यय येतो, रेकॉर्डिंग पण तुटते. तर मीटिंगच्या अगोदर रिक्वेस्ट पाठवा, अर्धा तास 1 तास, ठीक आहे. तर आज आपण बघत होतो की एंट्री आणि एक्झिट कधी घ्यावी स्टॉक मध्ये. माझा आवाज ऐकू येतो ना सर्वांना? स्क्रीन दिसते ना? हो सर. ओके, थँक्यू. तर इथे एक स्लाइड लावली आहे मी, थोड्या वेळाने ती समोर येईल तुमच्या. त्याच्यावरती लिहिलेलं आहे की व्हाय वी फेल इन स्टॉक मार्केट. तर आपण स्टॉक मार्केटमध्ये फेल का होतो? मॅक्सिमम आपल्या बऱ्याच जणांना 90% लोकांचे जर पोर्टफोलिओ बघितले तर लक्षात येईल की 10-5 स्टॉक्स आहेत जे खूप चांगलं परफॉर्म करतात, 2-3-5% स्टॉक्स आहेत जे छान परफॉर्म करतात आणि 50% स्टॉक्स मात्र खाली गेलेले आहेत. हे कॉमन चित्र दिसतं आपल्याला. जो एक साधा कॉमन इन्व्हेस्टर असतो, रिटेल इन्व्हेस्टर, ज्याला काही येत नाही, जो असा अंदाजपंचे गुंतवणूक करतो, तर त्यांचं हे चित्र आहे. तर असं का होतं? तर सर्वात पहिलं कारण आहे रॉंग स्टॉक सिलेक्शन. आपण जाताना चुकीच्या स्टॉक मध्ये जातो. तर सिलेक्शन नाही जमलं तर पुढे काहीच नाही होणार. तर सिलेक्शन छान पाहिजे. सिस्टीम नसते आपल्याकडे. देर इज नो सिस्टीम ऍज सच, की कधी एंट्री घ्यायची माझ्या मनात आलं तेव्हा. मी टीव्हीवर बघितलं, मी कोणाचं तरी ऐकलं, कोणाला तरी फायदा झाला आणि म्हणून मी पण जातो. तर देर इज नो सिस्टीम. मग कधी बाहेर पडायचं ते पण माझ्या मनानुसार. मी माझ्या मनाचा मालक. मला वाटलं की 10% गेला, आता काही जात नाही ह्याच्या पुढे, आणि म्हणून मी विकून टाकला. किंवा ह्याची जास्तीत जास्त लिमिट आहे 15 ते 20%. ह्याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. आणि मग मिळालं ते परत एकदा जाईल, अरे बाबा खाली येईल हा स्टॉक, आणि मग घेऊन विकून टाका, असं म्हणून मी विकतो. त्याच्या मागे सिस्टीम नाहीये. अशी भक्कम अशी जर सिस्टीम असेल जी मला वेळच्या वेळी सांगेल की इथं बाय कर, इथं सेल कर, तर मग मला स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याचं एक खात्रीला एक तंत्र माझ्या हाती लागेल. त्यानंतर नो आयडिया अबाउट हाऊ टू राईड. लोकांना आहे ना प्रॉफिट पचवण्याची ताकदच नसते. एखादा स्टॉक जर चालायला लागला, तो जर समजा 10% वर गेला, 20% वर गेला, ते चुळबुळ सुरू होते. आणि असे तर कोणीच नसतील मार्केटमध्ये जे 50%, 100%, 500%, 1000% स्टॉक 10 पट झाले, पण त्याला त्यांनी विकलंच नाही. तर त्याला त्यांनी ते पूर्ण त्याचा एन्जॉय केली रॅली. असे तर क्वचित लोक असतील, खूप कमी लोक असतील असे. आणि ते पण असे अंदाजपंचेच की पडून राहील पैसा, अशा पद्धतीने असेल. पण जाणून बुजून अभ्यास करून मी गेलो आणि मग मी तेवढा ट्रेड, मी ती रॅली एन्जॉय केली, असं तर क्वचितच दिसेल. तर नो जजमेंट फॉर स्केलिंग. एखाद्याने एखादा स्टॉक घेतला पण असेल खूप चांगला आणि तो 5-10 वर्ष सांभाळला पण असेल, पण त्यांनी स्केलिंग नसेल केली. सर स्क्रीन म्हणजे दिसत नाहीये. हा, सॉरी, सर स्क्रीन दिसत नाहीये. शेअर कर. फक्त नाव येते सर तुमचं. हो हो, दिसतंय 2 मिनिट. दिसेल आता थोड्या वेळाने. तर आपल्याला सर. स्केलिंग करता येत नाही. चांगले स्टॉक्स जरी आपण घेतले तर आपण ते वाढवले नाही, त्यामुळे मग प्रॉफिट खूप लिमिटेड होतो. जसं काल एका सरांनी सांगितलं की बजाज फायनान्स किंवा रॉयल एनफिल्ड, आपलं आयशर मोटर्स, हे स्टॉक्स खूप वर्ष सांभाळले, खूप छान रिटर्न दिले, पण त्याच्यामध्ये नवीन ऍडिशन करण्यासाठी त्यांना चान्स भेटला का? किंवा एखाद्या माणसाने 2008 मध्ये 10 मध्ये जर ते स्टॉक्स घेतले असतील तर पुढे त्यांनी सातत्याने त्याला ऍव्हरेज केलं का? तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला चांगल्या स्टॉक मध्ये क्वांटिटी ऍड करता आली पाहिजे. त्याचे भाव वाढत असताना सुद्धा क्वांटिटी ऍड करता आली पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे नॉलेज, त्याच्यासाठी पाहिजे हिंमत. तर तोच माणूस पुढे ऍव्हरेजिंग करू शकतो. एक उदाहरण देतो. राकेश झुनझुनवालांनी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात केली 1987, 88, 89 ह्या साली ते आले मार्केटमध्ये.
त्यावेळेस त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 10 स्टॉक्स होते आणि त्यातला एक स्टॉक होता टायटन आणि एक स्टॉक होता लुपिन. आता कमाल अशी आहे, मागच्या 32 वर्षात राकेश झुनझुनवालाची सर्वात मोठी होल्डिंग टायटन मध्येच आहे, राकेश झुनझुनवालाची सर्वात मोठी होल्डिंग लुपिन मध्येच आहे आणि तेच दोन त्यांच्या पोर्टफोलिओ मधले सर्वात मोठे परफॉर्मर सुद्धा आहेत. म्हणजे 3 रुपयाचा स्टॉक 2300 रुपयाला गेला. तर हा योगायोग आहे का? त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बाकीचे जे 8 स्टॉक होते त्यांनी परफॉर्म नाही केलं आणि राकेश झुनझुनवालाने कधी त्याच्यात पैसे टाकले पण नाही, पुढे वाढवले पण नाही. तर याचं रिझन काय? त्यांनी परफॉर्मरला स्ट्रॉंग बनवलं. जो पोर्टफोलिओ मधला स्टॉक परफॉर्म करतोय ते त्यांनी आणखीन खरेदी केले. मग त्यांनी 91ला अजून खरेदी केले असतील, मग मंदी आली असेल 95ला तेव्हा खरेदी केले, मग 2000 साली आणखीन ऍड केले, आत्ता पण ते ऍड करत राहतात आणि मग ती होल्डिंग वाढत राहते. तर अशी गंमत असते. मोठे लोक काय करतात, परफॉर्म करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्केलिंग करतात. तर हे कसं कळेल स्केलिंग कधी करायची? तर कदाचित आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. रॉंग टाइम ऑफ प्रॉफिट बुकिंग. आपण चुकतो कुठे? तर आपण प्रॉफिट बुकिंग करण्याची घाई करतो. चुकीच्या वेळी आपण प्रॉफिट बुकिंग करतो. म्हणजे स्टॉक आत्ता तर चालायला लागलेला असतो आणि आपल्याला वाटतं अरे बापरे हा खाली येईल पुन्हा एकदा, मग आपण तो विकून टाकतो आणि आपल्या डोळ्यासमोर मग तो 100चा स्टॉक 200ला जातो, 500ला जातो. आपण फक्त बघत बसतो की अरे यार, आपण स्टोरी सांगतो होता माझ्याकडे पण मला वाटलं की नाही जाणार, बस झालं, परत एकदा खाली येईल आणि मी खाली घेईल आणि म्हणून मी विकून टाकला आणि बघा तो आज कुठे गेला. तर हे फक्त सांगण्यापुरतं शिल्लक राहतं आणि मग रिएंट्री कधी घ्यायची हे पण कळत नाही अनेक वेळा. तर हे 5-6 रिझन्स आहेत. रॉंग स्टॉक सिलेक्शन, एकतर स्टॉक कुठला सिलेक्ट करावा ते कळत नाही, तो केला तर आपल्याकडे एक सिस्टीम नसते एंट्री आणि एक्झिटची आणि आपल्याला आयडिया नसते की रॅलीला एन्जॉय कसं करायचं, आपल्याला जजमेंट येत नाही स्केल कधी करावं आणि मग चुकीच्या वेळी निर्णय घेतल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. ह्या सगळ्याचं रिझन कुठं आहे? तर ट्रेंड आणि करेक्शन हे न ओळखू आल्यामुळे आपल्याला सिस्टीम सेट करता येत नाही. मार्केट एकदम असं व्हायब्रंट आहे. आत्ता होत्याचं होतं इथे आणि नव्हत्याचं होतं पण होतं. तर ट्रेंड काय? तर आपण काल बघितलं, अप ट्रेंड असेल डाऊन ट्रेंड असेल, हे 2 ट्रेंड आहेत. आणि करेक्शन काय? तर जागच्या जागी घोटाळणे, तिथल्या तिथे तिथल्या तिथे तिथल्या तिथे फिरणे. तर एकदा ट्रेंड येतो, त्यानंतर एक करेक्शन येते, परत एक ट्रेंड येतो, परत एक करेक्शन येते, परत एक ट्रेंड येतो, परत एक करेक्शन येते. तर हा खेळ सुरू आहे मार्केटचा. लोकांना ट्रेंड आवडतो. लोकांना वाटतं यार मार्केटमध्ये ना ट्रेंड मध्येच पाहिजे मार्केट. मागच्या एका वर्षात मला 2 लाख प्रॉफिट झालं, ह्या वर्षी पण 2 लाख व्हावं. ट्रेंड मध्ये असेल तरच प्रॉफिट होणार ना. आणि करेक्शन मध्ये असेल, मग जागच्या जागी भाव खेळत असतील तर लोकांना आवडत नाही. नाही नाही, मग मजा नाही येत मार्केटमध्ये. काय कुठंच नाही जाते, आपण तिथल्या तिथेच फिरतोय, तर मजा नाही येत. पण ऍक्च्युली कामाची गोष्ट काय आहे? ट्रेंड आहे का करेक्शन आहे? तर जेव्हा करेक्शन संपतं तेव्हा नवीन ट्रेंड सुरू होतो. तर करेक्शन आपल्या कामाची गोष्ट आहे ना. जेव्हा करेक्शन मध्ये असाल तुम्ही आणि करेक्शन संपलं हे तुम्हाला कळालं की नव्या ट्रेंडची सुरुवात झाली आणि नवीन ट्रेंडची सुरुवात पकडता आली की ट्रेंड एन्जॉय करता येतो. ट्रेंड अर्धवट झाला किंवा तो 3/4 संपला किंवा संपायला आला, त्यावेळी एंट्री घेण्यात काय फायदा? ट्रेंडच्या सुरुवातीला एंट्री मिळाली पाहिजे, म्हणजे करेक्शनच्या शेवटी एंट्री घ्यायची. तर हे ट्रेंड आणि करेक्शनचं गणित काय हेच तर कळत नाही आपल्याला. प्रॉब्लेम इथं आहे की आपल्याला हेच नाही समजत नवीन ट्रेंड सुरू कुठं होणार, बरोबर? तर तो कसा करायचा ते बघूया. करेक्शनचे काही मिथ्स आहेत किंवा करेक्शनचे काही मॅथ्स आहेत. आपल्याला हे नाही समजत की एखादा स्टॉक करेक्शन मध्ये कधी जाईल, व्हेन इट विल करेक्ट, हाऊ मच इट विल करेक्ट. एखादा स्टॉक खाली पडायला लागला तर आपल्याला अंदाज येत नाही की तो आता इथून खाली किती येणार, 10% खाली येईल, 20% खाली येईल का 25% नंतर त्याचा ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. हाऊ मच इट विल करेक्ट वी डोंट नो. त्यानंतर ते टाइम किती लागेल, हा जो करेक्शन फेज सुरू आहे हा अंदाजे किती वेळ चालणार आहे ते पण आपल्याला समजत नाही. आपल्याला प्रिडिक्शन नाही करता येत करेक्शनचं, बरोबर? इथं आपली गफलत होते सगळ्यात मोठी. म्हणून तर लोक करेक्शन फेज मध्ये एंट्री करतात, कंटाळतात आणि एक्झिट करून टाकतात. त्यांनी एक्झिट केल्यानंतर नवीन ट्रेंड सुरू होतो. आणि क्लॅरिटी जर मिळाली तर, जर ही क्लॅरिटी आपल्याला मिळाली की ट्रेंड कधी संपणार आहे आणि करेक्शन कधी संपणार आहे आणि नवीन ट्रेंड कधी सुरू होतोय आणि ट्रेंड कधी संपणार आहे आणि आपल्याला केव्हा सेल करायचं, एक्झिट करायचं आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी, तर हे जर तुम्हाला स्पष्ट कळायला लागलं, लख्ख कळायला लागलं की हा ट्रेंड आहे, हे करेक्शन आहे, हा ट्रेंड आहे, हे करेक्शन आहे, आता मला विकायचंय, आता मला घ्यायचंय, आता मला घ्यायचंय, आता मला विकायचंय, तर ह्या जर गोष्टी आपल्याला क्लिअर दिसायला लागल्या, मी जसं ते एक उदाहरण देत होतो हे मीटिंग बंद पडण्याच्या अगोदर, की आपली सगळ्यांची अवस्था अशी असते, आपण एका अंधाऱ्या रूम मध्ये बंद असतो, आपल्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असते आणि आपण चाच पडत असतो. स्टॉक मार्केटमध्ये आपण काय करतो, तर आपण असं बघत असतो, दरवाजा कुठं आहे, कुठं आहे दरवाजा, कुठं आहे, मला बाहेर पडायचंय, मग खिडकी कुठं आहे, हा दरवाजा आहे का, ही भिंत आहे का, चाच पडण्यामध्ये आपलं लाईफ निघून जातं.
तर जर समजा तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघाली आणि जर समजा लाईट लागले रूम मधले आणि तुम्हाला स्पष्ट दिसायला लागला हा दरवाजा, ही खिडकी, आता बस इथून 2 पावलं गेले की ह्या दरवाजातून मी बाहेर पडणार. जर तुम्हाला कळायला लागलं की हा ट्रेंड आहे, हे करेक्शन आहे, आता अप ट्रेंडच्या सुरुवातीला मला मध्ये जायचंय, ह्या ब्रेकआउट नंतर मला एंट्री घ्यायची आहे, हा स्टॉक ह्या पर्टिक्युलर पोझिशनला गेला की मला एक्झिट घ्यायची आहे, हे जर मला कळालं तर स्टॉक मार्केट किती सोपं होईल. आणि जसं मी मागच्या 2 दिवसात तुम्हाला सांगितलं, टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर कधी स्टॉक घ्यायचा याचं नाव टेक्निकल अनालिसिस, आणि फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, कोणता स्टॉक घ्यायचा याचं नाव फंडामेंटल अनालिसिस. कोणता घ्यायचा हे फंडामेंटल सांगेल, कधी घ्यायचा हे टेक्निकल सांगेल. आणि जर ह्या 2 गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपल्याला लॉस नावाची गोष्टच होणार नाही, कारण तुम्ही बेस्ट स्टॉक बेस्ट प्राइस मध्ये घ्याल. तर पुढची एक स्लाइड येते, तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल, त्याचं नाव आहे ट्रेंड वर्सेस करेक्शन. जसं मॅथ्स मध्ये ऑड नंबर्स असतात आणि इव्हन नंबर असतात, बरोबर, 2, 4, 6, 8, 10 हे सगळे समसंख्या आहेत, ह्या सगळे इव्हन नंबर्स आहेत. आणि 3, 5, 7, 9, 11 ह्या सगळ्या ऑड नंबर्स आहेत, बरोबर. तर आपल्याला जर ऑड आणि इव्हन मधला फरक कळाला, इथं एका चित्रामध्ये दाखवलेला आहे, लहान मुलांना कसं दाखवतात की 1 म्हणजे ऑड नंबर, 3 म्हणजे ऑड नंबर असं दाखवतात, बरोबर. आणि इव्हन नंबर कसं 4 म्हणजे इव्हन नंबर, 22 म्हणजे इव्हन नंबर. इतक्या सुटसुटीतपणे जर तुम्हाला मॅथ्स कळालं ट्रेंड आणि करेक्शनचं, की हा आहे चालू ट्रेंड, ही आहे करेक्शन, हा आहे ट्रेंड, ट्रेंड सुरू झाला, ट्रेंड संपला, करेक्शन सुरू झाली, करेक्शन संपली, तुम्हाला असं सेपरेट करता आला, चार्ट डिवाइड करता आला, तुकड्या तुकड्यामध्ये त्याला बघता आलं, हे करेक्शन फेज, हा ट्रेंड, हे करेक्शन, हा ट्रेंड, बस. मग त्याची सुरुवात आणि शेवट कळाले की गेमच संपला. म्हणजे जे पण स्टॉक मार्केटचं जे काही रहस्य आहे तेच तुमच्या समोर उलगडलं गेलं. तर हे कसं समजेल, आता एक इथे लाईन काढलेली आहे, थोडासा लॅग असतो, स्लाइड थोड्याशा नंतर दिसतात. तर ही सर्वात महत्वाची स्लाइड आहे, तर तुम्हाला दिसेल ही स्लाइड. आणि एक लाईन काढलेली आहे इथे, आणि ह्या चार्ट वरती 3 अक्षरे लिहिलेले आहेत. पहिलं म्हणजे ग्रीड, म्हणजे लाभ, काय म्हणतात, हाव, लोभ, लोभ म्हणजे मला पाहिजे पाहिजे पाहिजे, याला म्हणतात ग्रीड. तर आपण काय करतो, स्टॉक मार्केट जेव्हा बुल रन मध्ये येतं, एकदम तेजीत येतं, हवा असते, बातम्या येतात टीव्ही वरती, सगळीकडे मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये एकच चर्चा की अरे स्टॉक्स मध्ये पैसे मिळाले, पैसे मिळाले, आयपीओ मध्ये डबल ओपनिंग झाली आणि मला डबल गेन झाला, 15,000 बसल्या बसल्या मिळाले, 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला, की लगेच आपण येतो जोशमध्ये. ऍक्च्युली तेव्हा असतो युफोरिया, तेव्हा असतो उन्माद मार्केटमध्ये. आणि त्यावेळेस एकदम चुकीची वेळ असते पैसे गुंतवण्याची, जेव्हा प्रत्येक जण स्टॉक मार्केट बोलत असतो, नेमकी आपली तिथे एंट्री होते उशिरा. त्यानंतर मार्केट खाली 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 यायला लागतं, आणि मग काय असतं तर फिअर. मग सर्वात मार्केट एकदम बॉटमला येतं, एक पॅनिक असतं, सगळीकडे एक वातावरण खराब असतं, अरे रे आता जागतिक युद्ध झालं, आता मंदी येणार, आता क्रूड ऑइलचे भाव वाढले, आता देशाच्या अर्थव्यवस्थेचं काही खरं नाही, एक एक देश दिवाळखोर व्हायला लागला, रोज वाईट बातम्या येतील. कोरोना पॅन्डेमिक आला त्यावेळेस कसं झालं की आता जग मोठ्या रिसेशन मध्ये जाणार, आता बेरोजगारी येणार, आता इथून पुढे काही खरं नाही, लोक मरायला लागले किड्या मुंग्यांसारखे. तर त्याला म्हणतात पॅनिक, ते असतं फिअर. आणि फिअर मध्ये मग कॅश इज द किंग असं सांगतात आपल्याला, की ज्याच्याजवळ कॅश आहे तोच विनर आहे आता. आणि मग लोक घाई गडबडीने, पॅनिकमुळे, घाबरून, भीतीने विकून टाकतात त्यांचे स्टॉक्स. आणि पुन्हा एक नवीन ट्रेंड सुरू होतो, मार्केट पुन्हा एकदा वर जातं. आपण हे सगळ्यांनी अनुभवलेलं असेल कधी ना कधी. तर ही सायकल आहे. आपला प्रॉब्लेम इथं होतो, आपण उच्चांकावर असताना आतमध्ये येतो, नीचांकावर असताना बाहेर पडतो. करायचंय उलट, मार्केट खाली असताना आतमध्ये यायचंय थोडीशी हिंमत ठेवून. आणि मग जेव्हा युफोरिया पसरलेलं आहे मार्केटमध्ये, एकदम पीकला मार्केट गेलेलं आहे, डाऊन ट्रेंड सुरुवात होतोय, मी काल सांगितलं होतं शूटिंग स्टार दिसतोय तुम्हाला, की आता एक सूर्यास्ताची सुरुवात आहे, तर त्यावेळेस मग तुम्ही एक्झिट करायचा विचार करू शकता. तर लोक म्हणतात, हुशार लोक म्हणतात, मार्केटमधले सो कॉल्ड तथाकथित तज्ज्ञ सगळे आपल्याला सांगतात की मार्केटला टायमिंग करू शकत नाही. कुणीही माणूस जगातला सांगू शकत नाही की कधी बाहेर पडायचं, कधी मध्ये यायचं. टायमिंग करू नका, त्याच्या भानगडीत पडू नका, असं खूप लोक ओरडून ओरडून पुन्हा पुन्हा सांगतील. तर ह्या स्लाइड वरती दिसेल तुम्हाला, कॅन वी टाइम द मार्केट. तुम्ही खरंच प्रेडिक्शन करू शकता का एंट्री आणि एक्झिट घ्यायचं? म्हणजे हे असं आहे की उद्या सकाळी मार्केटमध्ये काय घडणार ह्याचं अंदाज, त्याचं भविष्य मी आजच वर्तवण्याचं धाडस करतोय. तर कितपत मी बरोबर असेन? तर जगामध्ये 1% लोक असे आहेत की ज्यांना ही कला मिळालेली आहे, अवगत केली आहे त्यांनी, की ते टाइम करतात मार्केटला, आणि ते सक्सेसफुली पण करतात. म्हणजे जर समजा एखादा माणूस म्हणत असेल की मार्केटला टाइम करता येत नाही,
तर त्याचे 2 रिझन असतील. एक म्हणजे त्याला स्वतःला टाइम करता येत नाही म्हणून तो तसं म्हणतोय आणि नाहीतर तो खोटं बोलतोय. आणि शक्यता खूप जास्त आहे की त्याचं पहिलं रिझन आहे, त्याला येतच नाही. त्या बिचाऱ्याचा दोष नाही, कारण त्याला माहितीच नाही, त्याला कोणी सांगितलंच नाही की असं करू शकता म्हणून. आणि खूप कमी लोकांना हे येतं, ज्यांना येतं ते अजिबात शेअर नाही करत दुसऱ्यासोबत. तर मग हे कसं करतात? तर मार्केटमध्ये सायकल्स असतात. आता इथून एकदम लक्षपूर्वक ऐका, 1-2 दृष्टांत आहेत, पण हे जर का तुम्हाला कळाले व्यवस्थित, तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा कुठलं कशाचीच गरज पडणार नाही. तुम्हाला ही थिअरी तुम्हाला खूप बेनिफिट करून देईल. तर मला तरी ह्या थिअरीचा खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्ही पण लक्षपूर्वक ऐका, तुम्हालाही फायदा होऊ शकतो. तर एक 2 चित्र लावलेत मी ह्या स्लाइडवरती. एक आहे सूर्योदयाचं चित्र आणि दुसरं आहे सूर्यास्ताचं चित्र. आता दोन्ही पण एकदम सेम आहेत. ज्यांना ही स्लाइड दिसते त्यांच्यासाठी. एक आहे मॉर्निंगचा सनराईज आणि एक दुसरा आहे तो इव्हनिंगचा सनसेट. तर दोन्ही पण सेम दिसतात. गंमत अशी आहे निसर्गाची, की जे दृश्य मनमोहक दृश्य सूर्योदयाला दिसतं, तेच सेम सूर्यास्ताला पण दिसतं. तर मार्केटमध्ये सुद्धा असे 2 सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमी घडत असतात. ठीक आहे. तर होतं काय, आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला, की डिक्सन टेक्नॉलॉजी नावाचा एक स्टॉक आहे आणि ती कंपनी काय करते, की मोबाईलचे स्पेअर पार्ट्स बनवते. आतमधले सर्किट बनवते, हार्डवेअर्स बनवते किंवा आणखीन काही सर्व्हिसेस देत असेल मोबाईलच्या. तर डिक्सन टेक्नॉलॉजीचा आयपीओ आला. तो आयपीओ कमी किमतीचा होता. 1,000, 1,500, 2,000 काहीतरी किंमत असेल आणि तो स्टॉक पळायला लागला. आता काय झालं, असं समजा त्याला मी कंपेअर करतो, की दिवसाची सुरुवात झाली. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला, तसा डिक्सन टेक्नॉलॉजीचा पण सूर्योदय झाला. मग 6 वाजले घड्याळामध्ये, मग 8 वाजले, 9 वाजले. मग डिक्सन टेक्नॉलॉजी 600चा स्टॉक 2,000 ला गेला. मग परत 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले. डिक्सन वाढायलाच लागला. तो 4,000 ला गेला, 6,000 ला गेला. आता तो एकदम चमचमता सूर्य आहे. दुपारचा 2 वाजताचा तळपता सूर्य आहे. त्याला बघून तुम्ही प्रेमात पडता. टीव्हीकडे, माध्यमांमध्ये सगळीकडे एकच चर्चा. डिक्सन टेक्नॉलॉजी. तुझ्याकडे आहे का? तुझ्याकडे आहे का? अरे मी काय सांगू, 1,000 ला बघितला ह्याला आणि आज तो 6,000 ला गेला. डिक्सन वाढतच जातोय, 8,000 ला जातोय डिक्सन. तर सगळी दुनिया परेशान. काय जबरदस्त स्टॉक आहे यार, मी घेतला असता तर बरं झालं असतं. होता माझ्या समोर, माझ्या रडारवर होता. मला माहिती होतं खूप चांगला आहे, पण तेव्हा नाही घेता आला. तर यार एकदा जर थोडा खाली आला ना, मग घ्यायला काहीच हरकत नाही. खूप चांगलं भविष्य आहे या कंपनीला. आता चायनावरती बॅन आलाय. चायना लोक बॉयकॉट करतायत आणि भारतीय कंपन्यांना खूप चांगले दिवस आले. पंतप्रधानांनी PLI स्कीम काढली आहे आणि 1+1 पॉलिसी आहे. युरोप सुद्धा भारताकडे बघतोय. असं 10 शेकडो रिझन द्याल तुम्ही की डिक्सन का चांगला आहे. मग काय होतं, संध्याकाळचे 4 वाजतात, 5 वाजतात, सूर्य थोडासा खाली येतो आणि डिक्सन टेक्नॉलॉजी येते 4,000 ला. मग प्रत्येक जण सांगायला लागतो, टीव्हीवरचा अॅनालिस्ट आणि बाकी सगळे एक्सपर्ट्स, की दिस इज द राईट टाइम टू बाय ऑन डिप्स. हा स्टॉक खूप चांगला आहे, कंपनीला खूप चांगलं भवितव्य, अर्निंग व्हिजिबिलिटी खूप छान आहे आणि बिनधास्त हा स्टॉक आता घेऊ शकता तुम्ही. मग आपण पण डेअरिंग करतो, देवाचं नाव घेतो आणि घेऊन टाकतो 10-20 डिक्सन टेक्नॉलॉजी. पण गडबड कुठं होते, आता त्याचा सूर्यास्त सुरू झालाय. मग हळूहळू डिक्सन टेक्नॉलॉजी 4चा 3.5 ला येतो. आपण थोडे पेशन्स ठेवतो, नाही चलत असते, सरांनी सांगितलं लॉंग टर्म ठेवा. मग तो स्टॉक खाली येतो आणखीन 3,000 ला. मग तो सूर्यास्त कम्प्लीट होतो, मग अंधार पडतो. मग तो स्टॉक येतो पुन्हा 2,500 ला. मग रात्र होते, मग रात्र अशी गहिरी रात्र, अंधारलेली रात्र येते. मग डिक्सन आणखीनच खाली. एवढी चांगली कंपनी, तो दुपारचा सूर्य बघून आपण त्याच्या प्रेमात पडलो होतो. पण तो स्टॉक आला पुन्हा एकदा 1,500 ला, पुन्हा एकदा 1,000 ला आणि आपण आता घाबरायला लागतो. आता मध्यरात्र येते, काळोख तयार होतो. आपण म्हणतो हे काही खरं नाही. शेअर मार्केटमध्ये सगळे असेच लोक उल्लू बनवतात, आपले पैसे काढतात. इतकी चांगली कंपनी होती, मी इतका चांगला फंडामेंटल अनालिसिस केला, मी एवढा अभ्यास केला आणि काय मिळालं मला, तर 6,000चा स्टॉक 1,000 वर येऊन बसला. बघा हे काय शेअर मार्केट, मला नाही राहायचं इथे. आणि मग माणूस एके दिवशी म्हणतो राम राम, मला नाही राहायचंय, आणि मग तो विकून टाकतो, जड मनाने तो स्टॉक विकून टाकतो. आता दुसरा एक धट्ट माणूस आहे, धीट माणूस आहे, तो म्हणतो मी तर विकणारच नाही, मी तर लॉंग टर्म वाला आहे. नाही, जे व्हायचं ते होऊ द्या, मी लॉस मध्ये काढणारच नाही याला. मग रात्र ओसरते, मार्केटला त्यालाही बाहेर काढायचंय. तर मग मार्केट काय करतं, मग पुन्हा त्याला एक नवीन आशा दाखवतं. दुसऱ्या दिवशीचा पहाटेचा सूर्योदय होतो, दुसऱ्या दिवशीचा. ऍक्च्युली ती खरी वेळ आहे मार्केटमध्ये यायची. पण होतं काय, हा माणूस 24 तास सांभाळतोय ना त्याला, तर तो माणूस पटकन एक्झिट करून टाकतो, कारण त्याचा घेतलेला भाव आला की मग तो आता एक्झिट करून टाकतो. बरं झालं बाबा मी निघालो बाहेर, कसं तरी मला माझा रेट मिळाला. आता तिथून रॅली सुरू होते. मग पुन्हा एकदा डिक्सन वाढायला लागतो, 4,000 ला जातो, 6,000 ला जातो, 8,000 ला जातो, 10 ला जातो, 12 ला जातो. पुन्हा एकदा तिकडे दुपारचा सूर्य, तळपता सूर्य, मग 3 वाजताचा सूर्य, आणि अजून लोक प्रेमात पडतात, नवीन गिराईक मिळतात. पुन्हा ते चक्र रिपीट होतं.
तर आपल्याला काय करायचंय, पहाटेचा जो सूर्योदय आहे तिथे आपल्याला एंट्री करायची आहे. जो हुशार माणूस आहे, जो स्मार्ट माणूस आहे मार्केटमधला, तो काय करतो, तर तो पहाटेच्या वेळी जेव्हा उगवता सूर्य आहे त्यावेळी तो एंट्री करतो आणि सूर्यास्ताच्या वेळी तो निघून जातो मार्केटमधून. तो दुसऱ्याच्या हातात माल देऊन टाकतो. रात्रभर त्याला म्हणतो तू सांभाळ, नवख्या माणसाला. आणि ते रात्रीचे 36 तास, मी तुम्हाला सांगितलं शेअर मार्केटमधला दिवस 12 तासाचा आहे, पण इथली रात्र 36 तासाची. इथला ट्रेंड फक्त एक्स टाइम चालतो, तर इथली करेक्शन 3x टाइम चालते, तिप्पट चालते. तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर टायमिंग करावं लागेल. तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त कळायला पाहिजे. गंमत अशी आहे, दोन्ही पण चित्र सारखेच दिसतात, पण ते ओळखता येतात का? हो, ते ओळखता येतात. मग त्याला ओळखण्याचं काही सूत्र आहे का? तर त्याचं सूत्र आहे, मी स्लाइड चेंज केल्या इथे. आणि तुम्हाला एखादा स्टॉक करेक्शन मध्ये कधी जातोय आणि एखादा स्टॉक ट्रेंड मध्ये कधी येतोय हे तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर शेवटी शेअर मार्केट काय आहे, प्रेडिक्शनचा खेळ आहे सगळा, की एखादा स्टॉक कसा बिहेव करेल. मला काय वाटतं, तुमचं वाटणं जर बरोबर आलं तर तुम्ही जिंकलात, मालामाल झालात. तुमचं वाटणं जर चुकलं तर तुम्हाला लॉस होणार. दोनच गोष्टी घडतील, एक तर आपल्याला स्लाइड थोडीशी वरती घ्या सर. ओके. तर असं समजा की तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि एक मीटिंग सुरू आहे. तुमच्याकडे काही गेस्ट आलेले आहेत समोर आणि तुम्ही त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यामध्ये बिझी आहात. तुमचा तो कस्टमर आहे, तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट त्यांना विकायचा आहे. तर तुम्ही त्यांच्यासमोर पाण्याची बॉटल आणून ठेवली. तुम्ही पाण्याची बॉटल आणून ठेवली आणि त्यांनी ती बॉटल पिऊन टाकली. 1 लिटर पाण्याची बॉटल त्यांनी पिऊन टाकली समोर. मग त्यानंतर अर्धा तास झाला. मग पुन्हा एकदा त्याला तहान लागली. उन्हाळा दिवस आहे, बोलून बोलून थकतो आपण, जीभ कोरडी होते आणि मग आणखीन एक बॉटल आणली आपण पाण्याची. त्याने आणखीन एक बॉटल पिऊन टाकली. 2 लिटर पाणी पिलंय त्यांनी तुमच्या समोर. आता तो माणूस थोड्या वेळाने उठतो आणि तो समजा वॉशरूमच्या दिशेने जातो. वॉशरूमच्या डायरेक्शनला बघतोय तो फक्त, किंवा जातोय, एक पाऊल टाकलं त्याने. तर आता किती % चान्सेस आहेत की तो माणूस आता वॉशरूम मध्ये जाणार? तर खूप जास्त चान्सेस आहे. कारण काय, मागच्या 2-2.5 तासापासून तो तुमच्या समोर बसलेला आहे. त्यांनी 2 बॉटल पाणी पिलेलं आहे आणि एक ह्युमन नेचर आहे की जर आपण एवढं पाणी पिलं तर आता आपण वॉशरूमला जाणार. तर सेम गोष्ट स्टॉक्सच्या बाबतीत सुद्धा होते, की एखादा स्टॉक बऱ्याच वेळापासून करेक्शन मध्ये फिरतोय, बऱ्याच वेळापासून तो करेक्शन मध्ये आहे आणि अचानक त्याच्यामध्ये ब्रेकआउट झाला, तर मग आता तो चालायला लागणार. कारण काय, कारण आत्ताच तर रात्र होऊन गेली ना, आता परत एकदा रात्र कशी काय होईल? आता तर दिवसच होणार. कारण आपण बघितलं सायकल आहे हे, तर की दिवस येईल दिवसानंतर, रात्र येईल रात्रीनंतर, पुन्हा दिवस येईल. तर ह्या लॉजिकनुसार जर एखादा स्टॉक दीर्घकाळ करेक्शन फेजमध्ये जर वावरत होता आणि आता तो त्याच्या करेक्शन मधून बाहेर पडतोय, ब्रेकआउटचे संकेत देतोय, मोठा ब्रेकआउट देतोय एक बऱ्यापैकी, तर खूप जास्त चान्सेस आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्या स्टॉकला ऑब्झर्व्ह करायचंय. 2-2.5 तास तो बसलाय का, त्यानंतर 2 बॉटल पाणी पिलंय का, त्यांनी पिलंय. आता तो उठला का, उठेपर्यंत वाट बघायची. उठणे म्हणजे ब्रेकआउट. आणि जर तो त्या वॉशरूमच्या दिशेने 2 पावलं टाकेल आणि तुम्ही जर चॅलेंज लावली की आता हा माणूस वॉशरूमला जाणार, तर तुम्ही जिंकणार. बस सेम लॉजिक जर आपण हे स्टॉकच्या बाबतीत लावू शकलो, तर तिथला ब्रेकआउट जर आपण पकडला आणि आपण जर पटकन एंट्री घेतली आणि आपण त्याचे टार्गेट्स ठरवले. समजा मार्केटमधल्या एक्सपर्ट लोकांनी आपल्याला फॉर्म्युला काढून दिलाय की इतके वर्ष जर स्टॉक एका जागी रिंगाळत असेल आणि जर तो ब्रेकआउट देत असेल तर मग त्याचं टार्गेट 20% आहे, मग त्या केसमध्ये टार्गेट 40% आहे. आपण त्या सिद्धांतावर विश्वास ठेवून जर आपण फक्त रॅलीमध्ये सहभागी झालो तर आपल्याला बसायचंच काम आहे. आता फक्त एन्जॉय करायचंय, पैसा फक्त घ्यायचा आहे आता बाजारातून. तर जसं माणसाचं कॅरेक्टर आहे, माणसाचं जसं डीएनए आहे, माणसाचं जसे काही इनबिल्ट कॅरेक्टर्स आहेत काही काही, तसे स्टॉक्सचे पण कॅरेक्टर आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं तर 1,00,000 वर्षापूर्वीचा माणूस आणि आजचा माणूस ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. जेव्हा माणूस सुरुवातीला पृथ्वीवर अवतरला असेल तर त्याचं खाणं वेगळं असेल, तो कंदमुळं खात असेल, त्याचे कपडे वेगळे असतील, तो झाडांच्या सालीपासून बनवलेले कपडे घालत असेल. आज आपण एकदम स्टँडर्ड राहतो, पण आपल्या बेसिक गोष्टी सेमच आहेत. तो पण खातच होता, आपण पण खातो, तो पण तोंडाने खात होता, आपण पण तोंडाने खातो, तो नाकाने नव्हता खात. तर काही गोष्टी जशा इनबिल्ट आहेत प्रत्येक माणसाच्या, तेव्हाच्या माणसाच्या आणि आजच्या माणसाच्या, आदिमानव आणि आपण, किंवा आपल्या येणाऱ्या 100 वर्षानंतर सुद्धा माणसं असेच वागतील. भले त्यांचे कपडे बदलतील, फॅशन बदलेल, राहणीमान बदलेल, पण काही गोष्टी त्यांच्या सेमच असतील. त्याचप्रमाणे स्टॉकच्या चार्ट्समध्ये काही गोष्टी सेमच आहेत. जसं एखादा तो स्टॉकचा डीएनए, हा जसा माणसाचा डीएनए आहे की आपण तेव्हा खायचो तेव्हा पण रक्तच व्हायचं, ते पण लाल कलरच व्हायचं, तेव्हा पण काही लागलं तर हाड मोडायचं.
तर हे डीएनए आहे माणसाचा. तेव्हा पण त्याला राग यायचा, तेव्हा पण त्याला प्रेम वाटायचं. हा डीएनए आहे. तर अशाच पद्धतीनं एक सूत्र प्रत्येक चार्टवर लागू होतं. तो त्याच्या स्टॉकचा डीएनए आहे. मग तो मिनिट चार्ट असेल, मिनिट लेवलचा चार्ट ओपन करा, आवरली चार्ट ओपन करा, डेली चार्ट ओपन करा, वीकली फ्रेमचा चार्ट ओपन करा. कुठल्याही कॅन्डलचा, कुठल्याही टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केला, बिटकॉइनचा ओपन करा, मिड कॅपचा ओपन करा, निफ्टी इंडेक्सचा घ्या, कुठलाही चार्ट आणा. पण हे डीएनए सेम आहे. जसा त्या माणसाचा आणि ह्या माणसाचा डीएनए सेम होता, तसा हुशार लोकांनी चार्टचा पण डीएनए शोधून काढला आणि त्यांनी ह्याला वापरलंय. हे प्रूव्हन फॉर्म्युला आहे. तर एक इमॉर्टल ट्रूथ आहे, एक शाश्वत सत्य आहे. हे जर शाश्वत सत्य तुम्ही आत्मसात केलं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही त्याला वापरलं स्टॉक्समध्ये कन्व्हिक्शननी, आणि मग तुम्हाला दिसेल की ओके, मला पण रिझल्ट मिळायला लागतायत. तर हे सूत्र काय आहे? तर हे सूत्र आहे मीन रिव्हर्जन. आता हे मीन रिव्हर्जन म्हणजे काय? तर मी तुम्हाला सोप्या एका उदाहरणाने समजावून सांगतो. मी पुढची स्लाइड घेतो आणि पुन्हा मीन रिव्हर्जनवर वापस येतो. या चित्रामध्ये मी कांद्याच्या टोपल्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर कांद्याच्या टोपल्या कशासाठी? तर कांदा आपल्या एकदम जवळची वस्तू आहे, कमोडिटी आहे, आणि कांद्याचे चढ उतार आपल्याला दररोज माहिती होतात. जे लोक बाजारात जाऊन कांदे आणतात त्यांना कांद्याच्या रेट बद्दल बऱ्यापैकी माहिती असते. तर वर्षातली एक वेळ अशी येते जेव्हा कांदा 80 रुपयाला जातो. 80, 100, कधी कधी तो 100 पण क्रॉस करतो. काही दिवसांसाठी ही गोष्ट असते. आणि वर्षातली एक वेळ अशी येते जेव्हा लासलगावच्या बाजारपेठेत कांदा 1 रुपया किलोने विकतो, 5 रुपये किलोने विकतो. हे पण आपण बघितलेलं असेल. पण कांद्याचा ऍव्हरेज भाव काय आहे? तो 100 आहे का? नाही. तो 1 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आहे का? नाही. मार्केटमध्ये 50 आठवडे सरासरी कांद्याचा भाव हा 30 रुपये अंदाजे, 30 ते 25, 25 ते 30 किंवा 20 ते 30 रुपये किलो ह्या रेटमध्ये राहतो. 30 ते 40 रुपये किलो असा तो रेंज असेल वेगवेगळी. पण त्याचा ऍव्हरेज मीन काढला, पूर्ण 12 महिन्यांचा, 50 आठवड्यांचा, 52 आठवड्याचा जर ऍव्हरेज काढला, तर त्याचा भाव काय आहे? तर 30 रुपये किलो. म्हणजे कांद्याचा भाव काय असेल? 30 रुपये किलो. याला म्हणतात मीन रिव्हर्जन. म्हणजे एखादी वस्तूचा भाव थोड्या काळासाठी खूप वर गेला किंवा थोड्या काळासाठी खूप खाली आला, तरी ती त्याची खरी किंमत नसते. त्याची खरी किंमत ही त्याची सरासरी असते, ऍव्हरेज असतं. बरोबर. सोन्याचा भाव खूप कमी काळासाठी 58,000 रुपये गेला होता आणि खूप कमी काळासाठी तो 45,000 पण गेला. पण सोन्याचा ऍव्हरेज भाव काय आहे? 50,000 रुपये. 50 आठवडे, 40 आठवडे कोणत्या भावावर होतं सोनं? 50,000 रुपये. तर अशा पद्धतीनं आपण एक थिअरी मांडू शकतो की खरी प्राइस कोणती, बाई करायची प्राइस कोणती? तर ती मीन रिव्हर्जन वाली प्राइस आहे. मीन रिव्हर्जन पेक्षा खाली असेल तर बाय करूया. मीन रिव्हर्जन पासून खूप दूर गेली प्राइस, खूप दूर गेली, म्हणजे कांदा जर 100 रुपयाला गेला आणि तुम्ही समजा दुकानदार आहात, तुम्ही साठेबाजी करता, तुमच्याजवळ 50 टन कांदा पडून आहे आणि कांदा 100 रुपयाला गेला. आता तुम्ही सांभाळाल का? अरे 120 ला जाईल, अरे 500 रुपये किलो होईल कांदा, थांब जरा. आणि मग काय होईल? पुन्हा कांदा 30 रुपयाला होईल, कारण ते नेचर आहे. 50 वर्षाचा स्टडी तेच तर सांगतोय. तर त्यामुळे योग्य भावामध्ये एक्झिट घेणं, मीन रिव्हर्जन पासून दूर किंमत गेल्यानंतर ती परत एकदा मीन रिव्हर्जनला येते. आता परत एकदा ह्या डायग्रामला या. स्लाइड चेंज झाले, तुम्हाला दिसायला थोडा वेळ लागेल कदाचित. तर एक काळी रेष दिसते तुम्हाला आणि एक निळी रेष दिसते. तर काळी रेष दाखवते एक ऍव्हरेज प्राइस. ती अशी स्लोप आहे, ती एकदम सरळ रेषेत जाते, तिरक्या रेषेमध्ये जाते. आणि हे जे चढ उतार आहेत प्राइस मधले, ते असे कर्व आहेत. ती फ्रिक्वेन्सी जशी खालीवर 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 जाते, तशी प्राइस मुवमेंट कशी आहे? कधी मीन रिव्हर्जन पासून जवळ आहे, कधी मीन रिव्हर्जन पासून दूर आहे, कधी वर आहे, कधी खाली आहे, कधी वर गेली पुन्हा खाली गेली. हे चक्र त्याचं चालू आहे. हे प्राइसचा डीएनए आहे. तर ह्या सिद्धांताचा वापर करून मी स्टॉक मार्केटमध्ये कसं काय पैसे कमवू शकतो? तर मी आणखीन एक स्लाइड बदलतोय आता. तर ज्या प्रकारे एक राजा असतो आणि त्या राजाचे एजंट असतात राज्यामध्ये, आणि ते एजंट त्याला खरी माहिती आणून देतात की बाजारात काय चालू आहे, लुच्चे लोक कोण आहेत, काही प्लॅन शिजतोय का, शत्रू पक्षाचं काही खिचडी पकते का, तुमच्या दरबारात कोणी गद्दार आहे का, ही सगळी खुफिया एजंट राजाला खरी माहिती आणून देतात. आणि तो राजा कार्यक्षम असतो जो आपलं हेर खातं मजबूत बनवतो, ज्याला खडानखडा माहिती असते. तर ह्या मुव्हिंग ऍव्हरेजेस ज्या आहेत स्टॉक्सच्या, त्या खुफिया एजंट आहेत. त्या आपल्याला खडानखडा माहिती देतात प्राइस बद्दल. ज्या क्षणी, आता तुमच्यातले काही लोक एक्सपर्ट आहेत ज्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे चार्टचा, पण त्यांनी मुव्हिंग ऍव्हरेजला त्या बारकाईनं बघितलं नसेल. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोरच होतं एवढे दिवस, एवढे महिने, एवढे वर्ष, पण तुम्ही त्या गोष्टीला तितकं महत्व दिलं नाही. तर त्यामुळे तुम्ही एका गोष्टीपासून वंचित राहिलात. ती गोष्ट म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज. मुव्हिंग ऍव्हरेज काय करते? तर ती प्राइसला
रेफरन्स देते. द मोमेंट यू टर्न ऑन अ मुव्हिंग ऍव्हरेज, त्या चार्टला एक मिनिंग प्राप्त होतो. मुव्हिंग ऍव्हरेज पासून स्टॉक वर 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 जर गेला तर त्याचा अर्थ तो आता लवकरच खाली येणार आहे. जेव्हा ते डिस्टन्स खूप जास्त वाढतं तर त्यावेळेस लक्षात घ्या की आता हा स्टॉक परत एकदा मुव्हिंग ऍव्हरेजला भेटायला येणार आहे. आयदर तो वर असेल किंवा खाली असेल. हे त्याचं नेचर आहे, हे त्याचं इनबिल्ट नेचर आहे. तर ह्या खुफिया एजंटचा अभ्यास करून आपण आपले बाय आणि सेलचे कॉल्स घेऊ शकतो का? तर हो, घेऊ शकतो. कसं? तर आता हा 3 वर्षाचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट आहे. मी थांबतो वाटल्यास 1 सेकंद. हा चार्ट दिसला की मला सांगा तुम्ही. दिसतोय सर. चार्ट दिसतोय सर, दिसतोय. ओके. तर हा रिलायन्सचा 3 वर्षाचा चार्ट आहे. ह्याच्यामध्ये 3 कलरच्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला. हे screener.in वरती दिसेल तुम्हाला रिलायन्सचा चार्ट. मुद्दा म्हणून मी सोपा चार्ट काढला प्रत्येकाला कळावा म्हणून. तर एक निळी रेषा आहे, निळी म्हणण्यापेक्षा एक व्हायलेट कलरची रेषा आहे जांभळी, आणि ती दाखवते प्राइस म्हणजे स्टॉकचा Weekly रेट, ना? सध्याचा करंट. काय? वीकली चार्ट आहे ना? हा, विकली चार्ट 3 वर्षाचा. विकली नाही, हा लाईन चार्ट आहे ना, याला टाइम फ्रेम नसते. हा लाईन चार्ट आहे, 3 वर्ष पिरियड आहे हा. ठीक आहे. तरी सर्वात जांभळ्या कलरची जी ठळक रेषा दिसते ती आहे प्राइस, आणि त्यानंतर एक येलो कलरची रेषा दिसते ती आहे 50 मुव्हिंग ऍव्हरेज. म्हणजे 50 कॅन्डल्सचा ऍव्हरेज जर काढला, 50 दिवसांचा ऍव्हरेज, तर त्यानुसार एक प्लॉट तयार होतो, एक रेष तयार होते. तर ती 50 मुव्हिंगची रेष आहे. आणि तिसरा जो आहे तो 200 मुव्हिंगची ग्रे रेषा आहे, करड्या रंगाची एक रेषा आहे सर्वात खाली 3 नंबरला. तर ती आहे 200 मुव्हिंग ऍव्हरेज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा 3 पॉइंट एकत्र आले, निळी रेष, पिवळी रेष आणि करडी रेष, या 3 रेषा जेव्हा जेव्हा एकत्र आल्या तर तिथून स्टॉकने एक रॅली पकडली. मी इथे एक रेष काढतोय तर ती तुम्हाला दिसेल 1 मिनिटामध्ये. मी काही पॉइंट्स हायलाइट करतोय चार्ट वरती. जेव्हा जेव्हा ह्या 3 रेषा एकत्र आल्या असे पॉइंट्स मी हायलाइट केलेले आहेत चार्टवर. असे छोटे छोटे सर्कल काढले. तर हे जे 4 पॉइंट्स आहेत, जर ते तुम्हाला दिसत असतील किंवा ते दिसतील 2 मिनिटांमध्ये, तर ते ऍक्च्युली बाईंग सिग्नल्स होते. जेव्हा जेव्हा तिन्ही पण मुव्हिंग ऍव्हरेज, जेव्हा जेव्हा 3 मुव्हिंग ऍव्हरेज एकत्र आले. हा, बोला सर. स्क्रीन मेन स्क्रीन वरती नाहीये, साईडला स्क्रीन आहे, त्याच्यामुळे ती झूम पण होत नाहीये. चार्ट नाही दिसत झूम होते सर. नाही, चार्ट दिसतोय आणि झूम होते. लाईन्स दिसत आहेत का मी काढलेल्या? हो दिसत. हो हा, दिसत आहेत. सर्कल दिसतोय. हो, दिसत आहेत. हा, सर्कल्स मी काढले. तर हे जे 4 म्हणजे काय झालं नेमकं, 50 मुव्हिंग, 200 मुव्हिंग आणि प्राइस, ह्या 3 गोष्टी एका जागी आल्या. पहिल्यांदा कधी आल्या त्या? तर सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा त्या एकत्र आल्या ह्या 3 वर्षात. त्यानंतर कोरोना आला, मे 2020 मध्ये त्या पुन्हा एकदा एकत्र आल्या. त्यानंतर मे 2021 मध्ये त्या एकत्र आल्या, आणि आता शेवटी मार्च 2022 मध्ये त्या एकत्र आल्या. हे 4 पॉइंट तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. तर असं समजा की पुण्याहून एक ट्रेन निघाली, ती मुंबईला जाते आणि ती 4 स्टेशनवर थांबली. इथून पहिल्यांदा ती निघाली, ती चिंचवडला थांबेल, पुढे गेली लोणावळ्याला थांबेल, पुढे गेली कर्जतला थांबेल, पुढे गेली पनवेलला थांबेल. तर हे 4 स्टेशन होते तुमचे. ठीक आहे. जर समजा पुण्याचं स्टेशन मिस झालं इथलं, तर मी चिंचवडला जाऊन त्याला पकडू शकलो असतो. तर समजा मी 19 मध्ये मी नाही घेऊ शकलो काही कारणामुळे रिलायन्स, जेव्हा तो बाईंग सिग्नल होता मला मिळालेला, आणि तिथून रॅली सुरू झाली. हा स्टॉक नंबर 1 आहे, अप ट्रेंड मध्ये आहे, फंडामेंटल चांगले आहेत, कंपनीला भविष्य चांगलं आहे. आपण चर्चा केली रिलायन्सवर की आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असू शकतो, याला नाकारायचं काही कारण नाही की हा भविष्यात ही कंपनी उद्ध्वस्त होईल असं काही सिग्नल दिसत नाही आता तरी. तर त्या केसमध्ये आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आणि मग जेव्हा याची बाईंग म्हणजे चांगला स्टॉक पकडला, पण त्याची योग्य वेळ कोणती? तर जेव्हा जेव्हा 3 मुव्हिंग ऍव्हरेजेस एका जागी आल्या, 50, 200 मुव्हिंग ऍव्हरेज आणि प्राइस, ह्या 3 लाईन जेव्हा एका जागी आल्या, तर ती त्याची योग्य वेळ. तर समजा मार्च 2019 मध्ये ती माझी ट्रेन मिस झाली, पुण्यातून मिस झाली, तर मी लोणावळ्याला जाऊन पकडतो. तिथून पण मिस झाली तर मी कर्जतला जातो.
तर असे मला बाईंग सिग्नल प्रत्येक चार्टवर मिळत असतात. तुम्हाला काय करायचंय की ह्या मुव्हिंग ऍव्हरेज एका जागी एकत्र आल्या आणि प्राइस ब्रेकआउट झाला, तो माणूस उठला त्या चेअरवरून आणि आता तो वॉशरूम कडे जातोय, ह्याचा अर्थ आता करेक्शन फेज संपली, आता ट्रेंड सुरू होणार आहे. तर तुम्हाला ट्रेंड पण लक्षात आला की आता ट्रेंड सुरू होतोय, आता बस मला एंट्री घ्यायची आहे. तर हे जर करता आलं तर तुम्हाला एंट्री क्लिअर होते. मी तुम्हाला आणखीन एका उदाहरणाने सांगतो की हा एक स्टॉक आहे जो मी तुमच्या समोर लावलाय. ह्याचं नाव आहे रेडिको खेतान. ही दारू बनवणारी कंपनी आहे, लिकर स्टॉक आहे हा. आणि स्टॉक्स कसे परफॉर्म करतात, लोक पैसे कसे कमवतात, त्याचे एक बेस्ट एक्झाम्पल आहे की हा स्टॉक 100 रुपयाला 3 वर्षापूर्वी अवेलेबल होता मार्केटमध्ये. 200 रुपयाला अवेलेबल होता कोरोना पिरियडमध्ये. आणि तिथून एक ना चारही मुव्हिंग ऍव्हरेज एका जागी अशा गोळा झाल्या. मी ते एक सर्कल तयार करतोय. तर त्यालाच आम्ही टेक्निकल भाषेमध्ये सुनील मिंगलानीने त्याला गेट असं नाव दिले, गोल्डन गेट. गोल्डन गेटचा अर्थ काय? तर 4 मुव्हिंग ऍव्हरेजेस 20, 50, 100 आणि 200. ह्या 4 मुव्हिंग ऍव्हरेजेस एका ठिकाणी एकत्र येणं आणि प्राइस पण तिथंच असणं. जो आपली मेन कॅन्डल आहे, जी आपली स्टॉकची प्राइस आहे, ती सुद्धा त्याच ठिकाणी असणं. आणि इतकंच नाही तर प्राइसनी ब्रेकआउट देणं, म्हणजे प्राइसनी एक स्फोट झाल्यासारखं वरच्या दिशेला चालू लागणं. तर त्याला म्हणायचं गेट. गेट तयार झालं. तर हा जो स्टॉक जर तुम्ही 250 ला पकडला असता तर तो 1200 रुपयाला गेला. म्हणजे 6 पट रिटर्न, 5 पट रिटर्न दिले ह्या स्टॉकने फक्त 1.25 वर्षामध्ये. आणि सुनील मिंगलानी आणि त्याच्या सगळ्या जे पण त्याचे शिष्य होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये हेवी पोझिशन घेतले होते. त्यांनी छाती ठोकून सांगितलं होतं की या स्टॉकमध्ये गेट तयार झालेला आहे, बिंदास एंट्री करा, लोन काढा, वाटल्यास काय करायचे करा, पैसे अरेंज करा आणि स्टॉकमध्ये एंट्री घ्या. हा स्टॉक तुम्हाला निराश करणार नाही. आणि त्याचं खरं झालं की लिटरली हा स्टॉक 5 पट चालला. फक्त 1-1.25 वर्षामध्ये त्यांनी भरपूर कमाई करून दिली. किती लोकांना त्यांच्या प्रॉपर्ट्या बनल्या किंवा त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झाले ज्या लोकांनी याच्यात हेवी इन्व्हेस्टमेंट केली होती. तर हे जर आपल्याला ओळखता आलं गोल्डन गेट, मग हे गोल्डन गेट शोधायचं कसं, सापडणार कसं आपल्याला? तर तो एक पॅटर्न आहे चार्टचा, तो एक पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न तुम्हाला कसा दिसतो? तो पॅटर्न तुम्हाला असा काहीतरी दिसतो. थोडा वेळ लागेल स्लाइड बदलायला. दिसला का? होय सर, दिसते. तर हा जो खराटा आहे तर तो झाडू आहे. झाडू. झाडू कसा असतो? तर त्याचं एक हँडल असतं, सगळ्या काड्या एकत्र बांधलेल्या असतात एका टोकाला, त्याला रबर असतं किंवा दोरी असते. आणि त्या खराट्याच्या दुसरा जो टोक आहे तिथे सगळ्या काड्या अशा पसरलेल्या असतात. तर सेम तुम्हाला चार्ट मध्ये सुद्धा असंच दिसेल की हा एक खराटा तयार होतोय. 200 मुव्हिंग, 100 मुव्हिंग, 50 मुव्हिंग, 20 मुव्हिंग आणि प्राइस हे सगळे एका जागेला आले. तो झाला हँडल त्या खराट्याचा. आणि तिथून काड्या पसरल्यासारख्या मुव्हिंग ऍव्हरेज पसरत पसरत जातात चारही पाचही दिशेला. आणि जेव्हा त्या खूप अंतरावर असतात, जसं काड्यांमध्ये खूप जास्त अंतर तयार होतं, तसा फुललेला असतो खराटा, तसा हा खराटा जर फुलला तुमचा आणि प्राइस जी आहे ती 20 मुव्हिंगच्या बरीच वर गेलेली आहे, 20 मुव्हिंग ही 50 पासून अंतरावर आहे, 50 मुव्हिंग 100 पासून बरीच अंतरावर आहे, 100 मुव्हिंग 200 पासून मोठ्या अंतरावर आहे, तर मग ते सेलिंगचं सिग्नल असतं. त्या ठिकाणी तुम्ही स्टॉक सेल करू शकता. जर तुम्हाला शूटिंग स्टार दिसला, जर तुम्हाला डाऊन ट्रेंड सुरू होताना दिसला, तर तुम्ही एक्झिट करण्याचा विचार करू शकता. कारण आता खूप मोठी शक्यता आहे की ही प्राइस पुन्हा एकदा जवळ येणार आहे, परत एकदा कॉम्प्रेस होणार आहे, सगळ्या मुव्हिंग ऍव्हरेज पुन्हा एकदा जवळ येणार आहेत. कारण मार्केटचं ते नेचर आहे, ते सत्य आहे. तर याला आणखीन एका उदाहरणाने जर सांगायचं झालं तर घरामध्ये आई वडील आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि आणखीन एक मुलगा आहे. तर हे 5 जण आपापल्या विश्वात मग्न असतात. आई वडील त्यांच्या गावी असतात कुठल्या तरी खेडेगावामध्ये, मोठा मुलगा जॉबसाठी बाहेर गेलेला असतो, लहान मुलगा शिक्षणासाठी बाहेर गेलेला असतो, मुलगी पण कुठेतरी शिक्षणासाठी हॉस्टेलला गेलेली किंवा जॉब करायला बाहेर गेलेली असते. आता समजा घरामध्ये लग्न आहे, घरामध्ये एक इव्हेंट आहे, कुठला पण एक इव्हेंट आहे, सुखाचा किंवा दुःखाचा, तर सगळे लगेच एकत्र येतात.
मग तो मुलगा आपला जॉब सोडून लिव्ह टाकून येतो, हा मुलगा पण कॉलेजला लिव्ह टाकून येतो, मुलगी पण अरेंज करते सुट्ट्या आणि येते, आई वडील पण घरात असतात आणि मग सगळे एकत्र एका ठिकाणी जमा होतात आणि मग पुन्हा थोड्या दिवसांनी ती इव्हेंट संपते आणि मग पुन्हा सगळे आपापल्या विश्वामध्ये मग्न होतात. ठीक आहे. तर जेव्हा हे 5 जण एकत्र येतात, ती आहे बाईंग सिग्नल. ज्यावेळी प्राइसच्या भाऊ, प्राइसची बहीण म्हणजे 20 मुव्हिंग, 50 मुव्हिंग, त्याचे आई वडील म्हणजे 100 मुव्हिंग आणि 200 मुव्हिंग, हे सगळेजण एकत्र एका जागी आले आणि मग एक ब्रेकआउट तयार झाला, तर तो त्याचा बाईंग सिग्नल असू शकतो. ठीक आहे. तर हे खरं होतं का? मग हे आपल्याला प्रूव्ह करता येईल का? हे खरं आहे कशावरून? असंच होईल कशावरून? एखाद्याने कॉल घेतला आणि मग तो खरोखरच वर जाईल का? तर हे आपल्याला चार्ट वरती बघता येईल. एक उदाहरण म्हणून मी इथे निफ्टी 50चा वीकली चार्ट लावलाय, की आपलं प्रेडिक्शन करण्यासाठी म्हणून. तर हा 3 वर्षाचा चार्ट आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, की टाइम फ्रेम लावताना तुम्ही पहिलं प्राधान्य द्या, की वीकली चार्ट असावा आणि 3 वर्षाचा टाइम फ्रेम असावा. तर मी निफ्टी 50चा चार्ट लावलाय आणि 3 वर्षाचा टाइम फ्रेम लावलाय वीकली चार्ट वरती. तर तुम्हाला दिसतंय, की खराटा 2000 मार्च 2020 मध्ये खराट्याचा हँडल बनलेला आहे. त्याला सर्कल केला मी आणि त्याच्या काड्या पसरलेल्या आहेत सध्या. ही त्याची पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी अशा 4 काड्या तुम्हाला दिसतायत. ठीक आहे. तर आत्ता आपण कुठं आहेत मग? आता ह्या काड्या आणखीन फाकलेल्या राहणार का त्या आता जवळ येत चाललेल्या आहेत? तर हा निर्णय तुम्हाला सांगेल, की तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट राहायला पाहिजे का मार्केटमधून एक्झिट करायला पाहिजे. ठीक आहे. तर हा निर्णय घेता येतो. आता तुम्हाला दिसेल, की लास्टला काय झालं होतं, की एक पॉइंट मी हायलाइट करतो तुमच्यासाठी. तो थोड्या टाइम लॅगने तुम्हाला दिसेल. तर शेवटी इथं मी एक सर्कल काढलाय. तर त्या सर्कलच्या जागी सॉरी. सर्कलच्या जागी एक डाऊन ट्रेंड दिसला आपल्याला. एक मिनिट, स्क्रीन येते परत एकदा. ठीक आहे. तर मी निफ्टी 50चा चार्ट लावला होता आणि त्याच्यावरती तुम्हाला हे दाखवलं, की गेट कसं बनतं. जर समजा एखाद्याने 4 मुव्हिंग एव्हरेज एकत्र आल्यावरती एंट्री घेतली असती, तर त्याला कुठल्याही स्टॉकमध्ये किती जास्त फायदा होऊ शकला असता. आणि मग एक्झिट घेणं आपल्या हातात आहे. एक्झिट घेणं आपला चॉईस आहे. तर त्याच्यासाठी पण एक थेरम मांडलेला आहे एक्झिट कधी घ्यावी हे सांगण्यासाठी. तर इथे मी एक टेबल दाखवतोय तुम्हाला. इथे मी एक टेबल दाखवतोय. स्क्रीन आली की सांगा मला. हो आले सर. तर आता इथं पहिल्या टेबलमध्ये पहिल्या रकान्यामध्ये चार्टची नावं आहेत. 1 मिनिट चार्ट, 3 मिनिट चार्ट, 5 मिनिट चार्ट, 60 मिनिट वाला चार्ट, 240 मिनिटाचा, डेली, वीकली आणि मंथली. तर ह्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स आहेत आणि गेट बनण्यासाठी लागणारा टाइम तिथे दिलेला आहे. उदाहरण जर द्यायचं झालं, मी वीकली पासून स्टार्ट करतो. वीकली चार्ट वरती गेट बनण्यासाठी, गेट म्हणजे काय, तर 4 मुव्हिंग एव्हरेज एका जागी येणं आणि ब्रेकआउट होणं, याला म्हणायचं गेट. तर हे गेट बनण्यासाठी वीकली चार्टवर, आठवड्याच्या चार्टवर कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. ठीक आहे. 2 ते 3 वर्ष स्टॉक करेक्शन फेज मध्ये असतो आणि त्यानंतर एक गेट बनतं आणि गेट बनल्यानंतर जर तुम्ही एंट्री घेतली, आठवड्याच्या चार्ट वरती तुम्हाला गेट दिसलं, गेटवर तुम्ही एंट्री घेतली, तर कमीत कमी 250% रिटर्न नक्की होतात. 250% म्हणजे 2.5x. 100 रुपये जर लावले त्याचे 250 होतात. बरं, ते किती दिवसाच्या टाइम फ्रेम मध्ये होतील? 1 वर्ष लागतो 2.5 पट रिटर्न मिळण्यासाठी. आज मला सांगा, बँकांमध्ये पैसे टाकले ना, तर दुप्पट व्हायला पण 10 वर्ष लागतात या 4% रेटने. आणि मी तुम्हाला म्हणतोय 1 वर्षात 2.5 पट. तर हे खूप जास्त रिटर्न्स आहेत. फक्त तुमचं सिलेक्शन चांगलं पाहिजे, तुमचं टायमिंग परफेक्ट पाहिजे, तुम्हाला ब्रेकआउट समजला पाहिजे, 4 मुव्हिंग एव्हरेज एकत्र आलेल्या तुम्हाला कळायला पाहिजे. दॅट्स इट. काहीच नाही करायचं, फक्त चांगला स्टॉक निवडायचा, मुव्हिंग एव्हरेज बघायच्या, जवळ आलेले आहेत, एंट्री घेऊन टाकली, शांत बसले, गेट पुढे चालू राहील, ब्रेकआउट सुरू होईल आणि 250% झाल्याशिवाय स्टॉक विकायचाच नाही. 300चा स्टॉक 750 ला जाईल.
तोपर्यंत त्याला हातच लावायचा नाही मग पुन्हा. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे, असं शेकडो वेळा घडलेलं आहे मागे. तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स कराल तर तुमचा भरोसा पक्का बसेल ह्या गोष्टीवर की नाही हे बरोबर आहे, दिस वर्क्स. तसंच त्यांनी सांगितलं की डेली चार्ट बनण्यासाठी, डेली चार्टवर गेट बनण्यासाठी 1.5 वर्ष लागतो अप्रॉक्सिमेटली. 1 ते 1.5 वर्ष लागतो, कधी 1.25 वर्षात होतं. आणि जर ह्या गेटमध्ये तुम्ही एंट्री घेतली डेली चार्टवर तर 50% रिटर्न हमखास मिळतात. म्हणजे स्टॉक तुमचा 1.5 पट होतो. 100 रुपयाचा स्टॉक 150% जातो. आणि याला फक्त 5 ते 6 महिने लागतात. 6 महिन्यामध्ये 50% रिटर्न खात्रीशीर चांगल्या स्टॉकमध्ये. फक्त गेट तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर 240 मिनिटाचा जो चार्ट असतो, 4 घंट्याचा चार्ट म्हणतात त्याला, 4 आवर चार्ट, त्याच्यावरती गेट बनण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 1 वर्ष लागतो आणि 25% देऊन जातो ते तुम्हाला. आणि हे लागतात 4 महिन्यामध्ये. 4 महिने वेट करायचा, 25% रिटर्न काढायचे. एक आवरली चार्ट असतो ज्याला 60 मिनिट चार्ट म्हणतात. तर 60 मिनिट वरती 3 ते 6 महिने लागतात गेट बनायला. पण एकदा जर का गेट बनलं आणि तुम्हाला जर आतमध्ये प्रवेश मिळाला, गेटवर एंट्री घेतली, कमीत कमी 10%. आणि 1.5 महिना लागतो तुम्हाला त्या टार्गेटला अचीव्ह करायला. तर असंच तुम्ही डेली वरती पण करू शकता. इंट्राडे ट्रेड करणाऱ्यांसाठी 5 मिनिट चार्ट आहे किंवा 1 मिनिट चार्ट आहे. आणि एका आठवड्यामध्ये 5 मिनिटावर गेट बनतं. 5 मिनिट चार्टवर गेट बनण्यासाठी 1 आठवड्याचा टाइम लागतो, पण 5% रिटर्न फिक्स मिळतात. आणि त्याच्यासाठी 2 दिवस लागतात 5% मिळण्यासाठी, गेट पासून 5% रिटर्न येण्यासाठी. आणि 1 मिनिट चार्ट एकदम छोट्या टाइम फ्रेमचा चार्ट आहे. 1 ते 2 दिवस लागतात गेट बनायला आणि 1% रिटर्न हमखास देऊन जातात तुम्हाला. बघा, बँकांमध्ये वर्षाला 4% मिळतात, ते पण टॅक्स वगैरे कटल्यावर आणखीन पैसे कमी होतील. इथं आपण म्हणतोय इंट्राडे मध्ये काही तासांमध्ये, फक्त 2 तासांमध्ये 1% रिटर्न घेऊन खात्रीशीर घरी जायचं. पण हे इतकं सोपं आहे का? नाही. एखादा स्टॉक निवडताना डायरेक्ट जंप नाही करायची इंट्राडे वरती. तुम्ही पहिल्यांदा बघायचं तो स्टॉक विकलीवर कसा आहे, अप ट्रेंड मध्ये आहे का, त्याचं मागचं ट्रॅक रेकॉर्ड बघा, फंडामेंटल पण तपासा. फालतू स्टॉक मध्ये जाऊ नका. पेनी स्टॉक्स मध्ये जाल तर अडकण्याची शक्यता आहे. तिथं मग चार्ट वगैरे काम नाही करत. हे कसं आहे की अल्ट्रा शॉर्ट रेंज मध्ये एकदम 1 मिनिट चार्ट, 2 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट वाल्या चार्ट वरती गेट बनेपर्यंत लक्षच जात नाही आपलं. म्हणजे समजेपर्यंत तर तिकडे काहीतरी मुवमेंट होऊन जाते. टाइम खूप कमी असतो अल्ट्रा शॉर्ट. त्यामुळे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून काम करायला पाहिजे. आता ही स्टॉप लॉसची लेवल काय असेल तर 200 मुव्हिंगची लाईन म्हणजे माझा स्टॉप लॉस. जर का त्या प्राइसने 200 मुव्हिंगला तोडलं, डिसिसिव्हली तोडलं, तर मग बाय बाय करायचं त्याला. ठीक आहे. आता गेटवर ऍडव्हान्टेज काय तुम्हाला की प्राइस 20 मुव्हिंग, 50 मुव्हिंग, 100 मुव्हिंग आणि 200 मुव्हिंग ह्या एकदम जवळ आहेत. ठीक आहे. आणि ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर 200 मुव्हिंग आणि प्राइस मध्ये खूप कमी अंतर असतं. तर कमी अंतर असल्यामुळे 200 मुव्हिंगचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता. आता जर का हे अंतर वाढत गेलं तर मग स्टॉप लॉसची लेवल खूप खाली जाते तुमची आणि तुम्ही सेफ होता. बरोबर. तर 200 मुव्हिंग ही तुमची लक्ष्मण रेषा आहे. ऍट एनी कॉस्ट त्यांनी जर 200 मुव्हिंग तोडली प्राइसनी, त्याला म्हणायचं बाय बाय, चल बाबा ठीक आहे, आता तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, मला नाही राहायचं तुझ्यामध्ये, इंटरेस्ट नाहीये मला. कारण मग तो फॉल्स ब्रेकआउट झाला, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. तर असा हा सिद्धांत आहे. याला मास्टर ट्रेडर्स म्हणून सुनील मिंगलानीने याला कोर्समध्ये रूपांतर केलं. 21 तासांची एक मोठी व्हिडिओ सिरीज आहे त्यांच्या कोर्सची. तर खूप चांगले आहे. मी पण ते ऐकली, मला पण खूप आवडलं. जेव्हा मी मार्केटमध्ये वापरलं, मला 60-70% वेळेस असं जाणवलं की दिस वर्क्स. थेरॉटिकली दिस इज फंटॅस्टिक. आपण जर त्या थेअरीमध्ये जर यश नाही मिळालं तर आपण कमी पडलो, एवढंच त्याचा अर्थ आहे. बाकी त्या थेअरीचा दोषच नाहीये. तुम्हाला एंट्री एक्झिट जमली नाही आणि म्हणून तुम्ही बाहेर आले, तुम्हाला गेट ओळखता आलं नाही म्हणून तुम्ही बाहेर आले. करेक्ट गेटवर जर माणूस आतमध्ये गेला तर तो लॉसमध्ये येणं शक्यच नाही, असं मला छाती ठोकपणे वाटतं. माझ्या भविष्यात किंवा मी ही 2 पुस्तकं लिहिली, ते सुद्धा मी ह्याच थेअरीला प्रमाण मानून लिहिलेले आहेत. एका ठिकाणी मी याचा उल्लेख पण केलेला आहे मुव्हिंग एव्हरेजेसचा स्विंग ट्रेडिंगच्या बुकमध्ये. तर जर तुम्हाला ते नाही समजलं तर तुम्ही आणखीन वाचू शकता किंवा समजून घेऊ शकता. सुनील मिंगलानीचं म्हणणं आहे, जोशमध्ये येऊ नका. लगेच आता मला कळालं सगळं, आता बस, आता तर मी तोडफोड देंगे, मार्केट में तुफान मचा देंगे, असं काही नाही करायचं. तो म्हणतो अजिबात लोन काढू नका, अति उत्साहाच्या भरात कसलेही डिसिजन घेऊ नका, मार्जिन वापरू नका, सराव करा, प्रॅक्टिस करा. कमीत कमी 1 वर्ष ह्या तंत्राचा सराव करा. मुव्हिंग एव्हरेजेसला ऑब्झर्व करा. चांगले स्टॉक्स, एंट्री कुठे घ्यायची मुव्हिंग एव्हरेज जवळ आल्यावर, एक्झिट कधी घ्यायची मुव्हिंग एव्हरेज फाकलेल्या असल्यावरती, बाहेर पडायचं. प्राइस ही 20 पासून खूप दूर गेलेली आहे, 6, 7, 8 रकाने दूर गेलेली आहे. तर त्यावेळी तुम्ही एक्झिटचा विचार करू शकता.
पण याच्यामुळं असं नाही करायचं की अति उत्साहामध्ये काही लिव्हरेज वापरला, ऑप्शन्स मध्ये गेले, फ्युचर्स मध्ये गेले, आता मी झालेला सगळा लॉस भरून काढतो, असं नाही करायचं. ते पण टाइम येईल. कर्ज टाकून पैसे लावायचे ते पण टाइम येईल. ते तुम्हाला आपोआपच कळेल. तुम्हाला विचारावं नाही लागणार मी हा स्टॉक घेऊ का. तर तुम्हाला दिसेल समोर. मी जसं उदाहरण दिलं की आता तुम्हाला दिसेल हा दरवाजा आहे, बस आता चलायचं इथून पुढे. तर ती वेळ येईपर्यंत मात्र सराव करा, कॉन्फिडन्स येईपर्यंत. हे आमचे गुरु, ज्यांना मी माझं स्विंग ट्रेडिंगचं पण पुस्तक अर्पण केलं, सुनील मिंगलानी. आणि यांचे खूप सारे व्हिडिओज आहेत युट्यूब वरती. यांचे 10-12 लाख फॉलोअर्स आहेत. यांचं नॉलेज अफाट आहे, वक्तृत्व पण चांगलं आहे. आणि ह्या एका माणसामुळे मी स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहिलो, किंवा जे काही थोडंफार करू शकलो प्रगतीत, यांना क्रेडिट आहे. आणि मी पण आग्रह करेन तुम्हाला की कधी जर जमलं तर यांचा मास्टर ट्रेडर्सचा कोर्स अवश्य घ्या, समजून घ्या. त्याची कॉस्ट आज 30, 35, 40 हजार असेल, माहिती नाही, जीएसटी वगैरे लावून ती वाढली असेल. पण जर ज्याला पॉसिबल असेल, ज्याने खरोखर ज्यांना आपलं करिअर करायचंय, मार्केटमध्ये ट्रेडर म्हणून फुल टाइम राहायचंय, तर त्यांना निश्चित फायदा होईल असे त्यांचे फंडे आहेत सर्व. मीन रिव्हर्जन जर तुम्हाला कळालं आणि जर तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजेसचा खेळ कळाला तर मार्केट खरंच खूप सोपं होतं. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर, चार्ट लिंक चार्ट इंक, INK. 20, 50, 100 आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेज कसं लावायचं, सेट कसं करायचं हा, ते दाखव. सांगितलं हा, तर दाखव. बरं झालं. हा, दाखव. मी इथं टाईप केलं माझ्या ब्राउझरवरती chartink.com. तर इथे अशी वेबसाईट ओपन होते. याची प्रीमियम सर्व्हिस पण आहे, फ्री सर्व्हिस पण आहे. प्रीमियम सर्व्हिस घेण्याची काही गरज नाही, तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता. आपल्याला जे बेसिक गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्हाला इथे भेटून जातील. जगतापजी, तुम्हाला कोणता स्टॉक विचारायचा आहे का इथे? HDFC कोणता? AMC. HDFC AMC. HDFC AMC. हा, HDFC AMC. बरंच करेक्शन दिलंय. 3300 पासून तो आज 2100-2200च्या रेंज मध्ये खेळतोय. हो, ठीक आहे. मी इथे टाईप केलं HDFC AMC. इथे मी टाईप करतोय आणि त्याचा कॅन्डल स्टिक पॅटर्न मी सिलेक्ट केला आणि त्याला सर्च मध्ये टाकलं. इथे मी टाईप केलं HDFC AMC. तुम्हाला स्क्रीन बदललेली दिसली तर मला सांगा. चार्ट आला का? हो, आलाय सर चार्ट. हा, तर आता बघा इथं काय करायचं, मी याला झूम करतो. इथं तुम्हाला उजव्या बाजूला 3 टेबल दिसतील. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे लोअर इंडिकेटर्स, अप्पर ओव्हरलेस आणि मुव्हिंग ॲव्हरेजेस. ठीक आहे, तर मी आता काय करतो, इथं मुव्हिंग ॲव्हरेज दिसते तुम्हाला. इथं एंडला एक मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून एक 3ऱ्या नंबरचा कॉलम आहे. तर त्या मुव्हिंग ॲव्हरेजेसला मी टर्न ऑन केलं आणि मुव्हिंग ॲव्हरेजेसवर क्लिक केल्यानंतर इथे मला मुव्हिंग ॲव्हरेजेस दिसतात. 4 मुव्हिंग ॲव्हरेजेस दिसतात मला. तर ह्या तुम्ही टर्न ऑन करायच्या. इथं जे राईट बॉक्स आहे, क्लिक करायचे, राईट क्लिक. त्याला मी पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे टर्न ऑन केले. हे समजा तुम्ही जेव्हा ऑन कराल ना तेव्हा असे ऑफ असतील. ठीक आहे, असे बॉक्सेस ऑफ असतील. आता मी याला ऑफ करतो, तर तुम्हाला कसा दिसेल चार्ट, असा काहीतरी दिसेल ज्याच्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेजेस नाहीयेत. असा चार्ट दिसेल तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचंय, तर मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये गेल्यानंतर हे 4ही पण बॉक्स मी टर्न ऑन केले आणि प्रत्येकाच्या पुढे मी मुव्हिंग ॲव्हरेज लिहिल्या. मी आणखीन झूम करतोय, तर तुम्हाला दिसेल 20, 50, 100 आणि 200 असे 4 मुव्हिंग ॲव्हरेज मी टर्न ऑन केल्या. आणि सिम्पल आणि एक्सपोनेन्शियल असे 2 ऑप्शन मला दिसतात बाजूला. तर त्यातला मी एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज ओपन केला. सिम्पल मुव्हिंग आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग. तर तुम्हाला सिम्पल मध्ये नाही जायचंय, तुम्हाला एक्सपोनेन्शियल वाली ॲव्हरेज काढायचे. त्याला म्हणतात MEA,
मुव्हिंग एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज इतकं केलं. त्यानंतर इकडे अलर्ट, ड्रॉइंग टूल आणि अदर सेटिंग म्हणून असा दुसऱ्या बाजूला 3 कॉलम्स आहेत. तर त्यामध्ये लॉग स्केल नावाचा एक सेटिंग असतो. इथे लॉग स्केल म्हणून लिहिलेलं आहे. तर लॉग स्केल ऑन करायचं, त्याला ऑफ नाही करायचं लॉग स्केलला. इकडे काय केलं तर मुव्हिंग एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज 20, 50, 100, 200 चारी पण टर्न ऑन केल्या आणि इकडच्या कॉलम मध्ये लॉग स्केल ऑन केलं. एवढ्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला जे दिसणारं दृश्य आहे समोर अचूक आहे, ते बरोबर आहे. आता ते तुम्हाला दिशाभूल नाही करणार. तुम्ही समजा ब्रोकरच्या ऍप वरती जाल, झिरोदा किंवा एंजलच्या, आणि तिथे मुव्हिंग ऍव्हरेज आणि चार्ट लावाल, ते चुकीचं दाखवते. स्क्रीनरवर पण चुकीचं दाखवतात. पण चार्टिंग मधला ह्या 5 सेटिंग करून जर केलेला व्ह्यू तयार केला असेल तर तो तुम्हाला अचूक चित्र तुमच्या समोर मांडतो. ठीक आहे. तर आता तुम्ही हे करा की तुमच्या पोर्टफोलिओ मधले जे स्टॉक्स आहेत वेगवेगळे, तर त्या स्टॉक्सच्या मुव्हिंग ऍव्हरेजेस टर्न ऑन करा 20, 50, 100, 200 आणि तुमची प्राइस एक्झॅक्टली कुठं आहे आता ती प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजेस पासून बरीच दूर गेलेली आहे. त्या चारही मुव्हिंग ऍव्हरेज जवळ येऊन प्राइस पण तिथंच आहे आणि आता एक ब्रेकआउट तयारीत आहे. तर हे जर तुम्ही शोधू शकलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकच कळेल की इज दिस टाइम टू बाय ऑर सेल. आता मला आणखी नवी खरेदी करायची आहे का, आता मला बाहेर पडायचंय का, आता मला काहीच नाही करायचंय का, आता मला स्टॉप लॉस लावायचा आहे. जर समजा एखाद्या प्राइसनी 200 मुव्हिंग तोडली असेल आणि ती खाली असेल तर मग विचार न करता विकून टाकलेलं बरं. जर ती कंपनी खराब परफॉर्म करत असेल, आतमध्ये गोंधळ असेल, बातम्या खराब असतील, कंपनीला भविष्य नसेल, तर त्या केसमध्ये 200 मुव्हिंग क्रॉस केल्यानंतर बाय करण्यामध्ये शहाणपणा असतो. तर तुम्हाला ऑटोमॅटिकच बाय, सेल ऑन प्रॉफिट ऑर सेल ऑन लॉस आणि होल्ड हे सगळे डिसिजन तुम्हाला स्वतः चार्ट सांगायला लागतो की मला आता काय करायला पाहिजे. ठीक आहे. आणखीन कुणाचा काही प्रश्न आहे का? चार्टिंग बद्दल सर. मला विचारायचं. हॅलो. हा, चार्टिंग. हा, मला असं विचारायचं होतं, याच्यामध्ये आपण ट्रेंड लाईन काढायची असते ना, जे ड्रॉइंग टूल मधून ती ट्रेंड लाईन काढता येत नाही, तर येते ती ना कशी काढली पाहिजे? इथं बाजूला टूल दिलेला आहे चार्टिंग मध्ये. इथं ड्रॉइंग टूल मध्ये जा आणि ड्रॉ लाईन म्हणून एक ऑप्शन असतो, तो ऑन करा. आणि जर तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला काढता येते लाईन. आय थिंक ती ट्रेडिंग व्ह्यू मध्ये पण काढता येते. तर त्याला प्रीमियम सर्व्हिसेस घेतात. ते लोक काय करतात, ऍट ए टाइम फक्त 3 इंडिकेटर वापरू देतात आपल्याला. म्हणजे जर मी आता माझ्या मुव्हिंग ऍव्हरेजेस ऑफ केल्या तर मग मला ड्रॉ लाईन मिळेल टूल, नाहीतर मग मला पैसे द्यावे लागतील. तर ट्रेंड लाईन तुम्ही अशी पण काढू शकता, म्हणजे तुम्हाला अंदाज बांधता येतो की स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे का अप ट्रेंड मध्ये. बरोबर सर, मी आज ट्राय करत होतो, नाही समजलं किंवा ते नाही झालं म्हणून विचारलं. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जा. ट्रेडिंग व्ह्यू म्हणून एक आणखीन एक वेबसाईट आहे, हो तिथे हो सर. तुम्हाला अवेलेबल आहे तो. ओके सर, थँक्यू. सर माझा एक प्रश्न आहे. मग या ज्या 4 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन आहेत, हे ऍप मध्ये करता येणार नाही का? अप स्टॉक्स किंवा आणि कुठं असेल तर, किंवा तेवढं अचूक दाखवणार नाही? करता येतात, असं करता तुमचं म्हणणं आहे येतात, बा. पण ते अचूक ओके. अचूक दाखवत नाही. म्हणजे मी पण केलं खूपदा, पण असं जाणवलं की चार्टिंग वरचा स्टॉक, चार्टिंग वरचा चार्ट आणि ऍप वरचा चार्ट ह्या दोघांमध्ये फरक आहे. तर अचूक, आणि सुनील मिंगलानीचे जे मी लाईव्ह कोर्सेस केले ना, तर ते चार्टिंग वापरतात तिथे, किंवा असंच कुठलं तरी एक सिमिलर ओके. सॉफ्टवेअर वापरतात. तर ओके. ऍप वरती तितकं ते अचूक असतं असं नाही. तिथं खूप फरक पडतो. तिथं ना गेट खूप वेगळं दिसतं आणि इथं खूप वेगळं दिसतं. जर जे फॉर्मेशन इथं कळतं ना, ते चार्टवर नाही कळत, त्या तुमच्या ऍप वरती नाही कळत, म्हणून ते अवॉइड करायला पाहिजे. ओके ओके ठीक आहे. एनी हाव गेट फॉर्मेशन जर आपण डे कॅन्डलला किंवा वीकली कॅन्डलला वापरणार असेल तर ठीक आहे. मग मार्केट लाईव्ह चालू असताना बघायची काही गरज नाही. आपण मार्केट क्लोज झाल्या सुद्धा लॅपटॉपला बघू शकतो आपण. हा, साइड बाय साइड बघू शकता ना. जर समजा तुमच्याकडे हो, हो, लॅपटॉप हो. असेल तर तुम्ही मोबाईल ऍप चालू ठेवून पण बघू शकता रेट काय आहेत काय नाही, आणि चार्टिंग वरती तुम्ही टाईप करा. येस सर. ऍक्च्युली आता हा सकाळ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही उल्लेख केला बद्दल किंवा आयशर बद्दल. ठीक आहे. त्यावेळेला मला हे टेक्निकल माहित नव्हतं की हे जे आता तुम्ही 4 लाईन एकत्र आल्यानंतर नवीन बाईंगचं जे ट्रेंड पकडून नवीन बाईंग खरेदी करायची हे जे सांगितलं, हे मला अजिबात माहित नव्हतं. त्यामुळे झालं माझं असं आहे की ऍक्च्युली माझं बजाज फायनान्सचं ऍव्हरेज बाईंग आहे ते 300 रुपये आहे. फक्त
तो स्टॉक 5,000ला गेला, कोविडच्या मध्ये तो 2,000ला आला, तर नवीन खरेदी माझी झालेली नाहीये त्यामध्ये. म्हणजे आज जरी 7,000ला असला तरी पण जर हेच जर माहित असतं की या लाईनला परत बाय करायचं आहे, तर कदाचित माझं क्वांटिटी वाढली असती. पण दुसरी गोष्ट असं आहे की बाकीचे जे माझे मल्टीबॅगर आहेत त्यामध्ये बजाज फायनान्स आयशर सोडून दीपक नायट्रेट होता, बालाजी अमाइन्स होता, किंवा मास्टेक सुद्धा मी तो ब्रेकआउटला पकडला होता. तो त्याने वर्षात 5 टाइम दिलं. तुम्ही जे सांगितलं की वर्षात 2.5 पट होऊ शकतं, हे खरोखर आहे सर. एवढं नक्की होऊ शकतं. कारण मी हायकल, बलरामपूर चिनी, परत लास्ट इयरला मास्टेक होता, परसिस्टंट होता, यांनी तसेच रिटर्न दिलेले होते. पण या स्टॉक मध्ये नाही केलं की समजा माझा पूर्वीचा स्टॉक 600चं बाईंग आहे आणि आता तो 1000ला परत री एंट्री देतोय, तर माझं ऍव्हरेज 600 आणि 1000 तो 800 रुपयाचं माझं ऍव्हरेज वर वाढेल बाईंग, या भीतीपोटी मी ऍडिशनल खरेदी करायला आज जे तुम्ही शिकवलं ते चांगली मदत करेल. मी त्यासाठीच ते राकेश झुंझुनवालाचं उदाहरण दिलं की हा योगायोग नाही की राकेश झुंझुनवालाची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट टायटन आणि ल्युपिन मध्ये आहे आणि तेच 2 त्याचे परफॉर्मर आहेत. तर हे लोक काय करतात की जे स्टॉक वाढत जातात त्यालाच ते स्केलिंग करतात. त्याला ऍव्हरेज नाही म्हणत, त्याला स्केलिंग म्हणतात. की पहिल्यांदा मी 100 स्टॉक घेतो, मग तो परफॉर्म करतो, मग मी 200 घेतो ते, मग पुन्हा मी 1000 पण घेतो वाढलेल्या रेटवर. वॉरन बुफेनी ऍपल किंवा अमेझॉन खूप वाढीव रेटवर घेतला, पण त्यांनी त्याला स्केलिंग केलं, मोठ्या लेवलला घेऊन गेले. उदाहरण द्यायचं तर सर, आपल्या घरामध्ये 2 आंब्याचे झाडं आहेत आणि एक आंब्याचं झाड खूप चांगलं आहे, ते खूप आंबे देतं, आणि दुसरं झाड आहे ते मरतुकडं आहे, ते एकदम वाळून गेलेलं सुकलेलं झाड आहे. तर आपण कॉमन सेन्स आहे की जे झाड चांगलं आहे त्याला आपण खत पाणी द्यावं, त्याला आपण पाणी द्यावं, त्याला सांभाळावं, त्याला व्यवस्थित निगा राखावी. आणि जे तुटलेलं मरतुकडं झाड आहे ते खराब होईल भविष्यामध्ये, तर त्याला आपण खत पाणी नाही देणार. तर हे लॉजिक आपण मार्केटमध्ये वापरत नाही. आपण काय करतो, 2 स्टॉक घेतो, त्याच्यातला एक वाढतो एक पडतो, तर आपण म्हणतो आता हा वाढला तर आता हा विकूया, आणि मग इथले आलेले पैसे काय करायचे, तर आता ते ह्या स्टॉक मध्ये टाकू जे खाली गेलेलं आहे त्या, आणि तिथे ऍव्हरेज बरोबर. करू, म्हणजे आता तिकडचे पैसे पण वर येतील. तर हे चुकतं आपलं. आपण करायला काय पाहिजे, जो विनर आहे, जो परफॉर्मर आहे, त्याला स्ट्रॉंग करायला पाहिजे. एक्झॅक्टली हे होत नाही. रिसेंट आता माझं गेल्या दिवाळीचं उदाहरण होतं. मी JBM ऑटो शोधलेला होता, 600 रुपयाची माझी खरेदी होती, आणि तो लिटरली 1-1.5 महिन्यात डबल झालेला होता. 600चा 1200ला गेला, आणि 1200ला मी परत 1200ला गेला, परत मी खाली आल्यानंतर तो 1000ला विकला. 1200ला मला विकायचं झालेलं नाही, मी 1000ला प्रॉफिट बुकिंग केलं, परत तो 9-950ला आला, आणि नंतर जेव्हा तो परत 1200च्या वर गेला, तर परत मला माहिती आहे आता परत री एंट्री झाली, परत त्याचा एकदा ब्रेकआउट होतोय. पण मन हे डायजेस्ट करत नाही की अरे मी हा स्टॉक 1200ला 1000ला विकलेला आहे, परत आता 1200ला खरेदी करायचा, हे ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे री एंट्री नाही झाली आणि तो स्टॉक परत 1600-1700 रुपयाला लगेच गेला. पण हे जर दुसऱ्या स्टॉक बाबतीत असतं की मी आता 1200ला दुसरा स्टॉक विकत घ्यायचा आहे, तर नक्की मी विकत घेतला असता. फक्त JBM ऑटोमध्ये एकदा एक्झिट केल्यामुळं तो परत त्यात री एंट्री करता नाही आली. पण आजच्या या लेक्चरमध्ये त्याचा फायदा होईल सर नक्की. ओके सर. गजानन सर, तुम्हाला काय विचारायचं का? हँड रेज केलाय. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का? सध्याच्या कंडिशनला एखादा गोल्डन गेट तयार झालेला चार्टवर स्टॉक सांगता येईल का? मंथली किंवा वीकली चार्ट वरती तर नाही दिसत आहे, कारण मार्केट बऱ्यापैकी चाललेलं आहे. मी ट्राय करतो की आता शोधतो आणखी तुमच्यासाठी. जरी नसेल ना सर, तरी पण जवळपास त्याच्या आलेला, म्हणजे हे चारही ऍव्हरेज आहेत. आणि सध्या एक 2-4 स्टॉक आहेत. मी परत एकदा काय करतो, प्रेझेंटेशन मध्ये चार्ट लावतो. आता उद्या परवाचं जे सेशन होईल ना, तर त्याच्यामध्ये ट्राय करतो की जास्तीत जास्त तुम्हाला क्लू देता येईल की इथे एक गेट तयार झालेला आहे आणि असं वाटतं की आता हे वर जातील, तर असं आपण शोधून काढूया. किंवा एखादा असा सर अपोजिट ऑफ गोल्डन गेट, म्हणजे समजा चारही ऍव्हरेज एकदम अंतरावर आहेत, म्हणजे सेलिंग करायची कंडिशन झालेलं आहे, तुम्ही IT वाले स्टॉक्स बघा. चार्ट ऑन करतो सर
सर एक मिंडा कॉर्प बद्दल जर तुम्ही बघून उद्या सांगू शकला तर ठीक आहे सर. बरं. मिंडा कॉर्प. हॅलो. बोला सर. हा सर, माझा एक असा प्रश्न होता. आता जसं हे तुम्ही गोल्डन गेट्स सांगितलं, तर ते आपल्याला असं प्रत्येक चार्टवर जाऊन मॅन्युअलीच बघावं लागेल का? ह्या चार्टिंगमध्ये स्क्रीनर ऑप्शन एक आहे, त्याच्यातनं आपण असं काय स्क्रीनर बनवू शकतो का, की ज्याला आपलं ते तुम्ही शोधून वेबसाईटला मिळू असं जर शकतात? टाईप केलं की अशा खूप साऱ्या वेबसाईट आहेत वेगवेगळ्या, आणि जर तुम्ही असं टाईप हां. केलं की निफ्टी 50 मध्ये 200 मुव्हिंगला असलेले स्टॉक, 200 मुव्हिंगच्या जवळ असलेले स्टॉक, असं जर आपण टाईप केलं ओके. तर लिस्ट येते, भली मोठी लिस्ट येते. किंवा असं पण टाकू शकता हां, मिड हां. कॅप मधले स्टॉक, निफ्टी ज्युनियर मधले स्टॉक, निफ्टी IT मधले स्टॉक, असे वेगवेगळे कमांड तुम्ही देऊ शकता. आणि मग तुम्ही जेव्हा बरोबर. ते पडताळून बघाल की हा स्टॉक खरंच गेटवर आहे का, तर ते तुम्हाला दिसेल. बरोबर. हॅलो. चालेल सर, सर, धन्यवाद. हा सर, मला पण नेमका हाच प्रश्न विचारायचा होता. मॅन्युअली बघावं लागतंय का कसं काय त्याचं हे आहे? सर थोडी म्हणजे मेहनत तर घ्यावी लागेल, पैसे कमवायचे तर सगळं रेडीमेड. हो सर, हो सर. तर आपण वेबसाईटवर टाईप करायचं 200 मुव्हिंगला असलेले स्टॉक सांगा म्हणून, आणि ते दिसतं. मग 10, 15, 20, 25 स्टॉकची लिस्ट येते आपल्या समोर. त्यातलं मग फंडामेंटल ज्यांचे चांगले आहेत, ज्याचं भविष्य चांगलं आहे, मग थोडं सायकोलॉजिकल पण बघायचं की ह्या सेक्टरला भविष्य कसं आहे. टेक्नॉलॉजीवाले स्टॉक्स असतील त्याला प्राधान्य जास्त द्यायचं. कारण बघा कसं आहे, मार्केटचं सरळ सरळ डिवायडेशन झालंय सध्या. एक आहे ब्रिक बिझनेस. आता समजा एखादी लोखंडाची फॅक्टरी टाकायची आपल्याला, तर त्याच्यासाठी मोठी जागा लागेल, कारखाना लागेल, लेबर्स लागतील, आणि खूप सारे इन्व्हेस्टमेंट लागेल, कॅपिटल एक्सपेंडिचर लागेल. पण समजा सॉफ्टवेअर वाली कंपनी आहे, उदाहरण घ्यायचं फेसबुक आहे, तर फेसबुकचे 600 युजर्स होते आणि ते 6000 झाले किंवा 6 लाख झाले, तर त्यांना मोठी फॅक्टरी टाकायची गरज पडत नाही. असं नाही होत की आता युजर वाढला म्हणून तिथे जागा लागेल, पैसे जास्त लागतील. हा, थोडेफार लागतील, पण तितके जास्त नाही. सर्व्हरची जी काही स्पेस लागेल तीच लागेल. पण 10 पट कंपनी जर साधी मोठी करायची, दुसऱ्या धंद्यातले बिस्किट बनवण्याचा कारखाना किंवा बेकरी बनवण्याचा कारखाना, तर मग त्या केसमध्ये खूप जास्त पैसा लागतो. तर टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्टेज काय असतं, कमी जागेत कमी पैशात नफा जास्त कमवता येतो. तर म्हणून मग हा जो सेक्टर आहे टेक्नॉलॉजीचा, त्याला प्राधान्य आपण देऊ शकतो. इंडिया मार्ट, कॅम्स, किंवा सॉफ्टवेअर मधल्या कंपन्या, माइंडट्री, LTTS, LTI, TCS, इन्फोसिस, असे जे फक्त घरात बसून पैसे कमवणाऱ्या कंपन्या आहेत. आज इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत. इन्शुरन्सला खूप चांगलं भविष्य आहे भारतामध्ये. म्युच्युअल फंड कंपन्यांना खूप चांगलं भविष्य आहे. तर तुम्ही विचार करू शकता, कर्ज देणाऱ्या कंपन्या आहेत त्या गब्बर होतात दिवसेंदिवस. स्वतःच काहीच लावत नाही, फॅक्टरी लावत नाहीत. हे लोक फक्त फुकट पैसे कमवतात, पैशाची शेती करतात. मुथूट फायनान्स काय किंवा मन्नापुरम फायनान्स काय, लोकांचं सोनं घेतात, सोन्याचे भाव वाढले की यांचे ऍसेटचे भाव वाढतात. तर असं सायकोलॉजिकल अभ्यास करून चार्ट वरती, टेक्निकल वरती पास झाले स्टॉक्स, तर मग तुम्ही विचार करू शकता हे घ्यावं म्हणून. बरोबर. डिजिटल टाईपचे थोडक्यात. हा, डिजिटल कंपन्यांना प्राधान्य देऊ शकता. पण सर असं असेल तरी पण आता समजा इंडिया मार्ट, नोकरी, इन्शुरन्स सेक्टर मधला HDFC म्हणजे लाईफ, HDFC लाईफ, किंवा म्युच्युअल फंडामधला HDFC AMC, यांना सुद्धा म्हणजे असं करेक्शन खूप 30, 40, 50% पर्यंत येतच आहे ना? हो, येऊ शकतं ना. पण मग ती बाईंग सिग्नल तर नाही. जर ती प्राइस 100 मुव्हिंगला टच करते आणि त्याचा रेकॉर्ड आहे मागच्या 8 वर्षामध्ये, ती 100 मुव्हिंगच्या खाली आलीच नाही विकली चार्टला, तर मग ते बाईंग सिग्नल असू शकतं ना तुमच्यासाठी. परत तो तुम्हाला मिळणार पण नाही. आणि मी इन्शुरन्स मध्ये HDFC लाईफ पेक्षा दुसऱ्या लाईफ इन्शुरन्सला प्राधान्य देईल. ICICI Pru चांगले आहे त्या मानाने. आणि याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये निप्पॉन लाईफ जास्त चांगले आहे. तर दोन्ही पण आहे, निप्पॉन लाईफ इन्शुरन्स पण आहे आणि AMC पण आहे. नाम इंडिया नाव आहे त्याचं. सध्या सगळ्याची करेक्शन पूर्ण झालंय असं वाटतंय चार्ट बघितल्यावर, आणि कदाचित बाईंग करू शकता तुम्ही. म्हणजे आता जो हिम्मत करेल तर तो कदाचित 1 वर्षांनी चांगली रिटर्न घेऊन जाईल घरी. हो. HDFC ग्रुप मध्येच प्रॉब्लेम आहे, त्याच्यापासून थोडं दूर राहिलं तरी हरकत नाही. मेन HDFC बँक, AMC, चारी पण पळायला लागतील तर सोबतच पळतील, आणि जोपर्यंत त्यांचं करेक्शन संपणार नाही तोपर्यंत.
हा आणि तर आता थांबलेलं बरं किती, होईल. म्हणजे एचडीएफसी प्लेन आणि एचडीएफसी बँकेचं एकत्रीकरण न्यूज एक म्हणजे त्या दिवशीच वाढले, त्यानंतर परत सडन फॉल झाल्यासारखे दोन्ही पण स्टॉक खाली हा आले. तुम्ही जर चार्ट वर बघितलं असतं ना तर तुम्हाला दिसलं असतं की प्राइस मुव्हिंग पासून खूप लांब गेलेली आहे. तर मी एक्झिट झालो त्या दिवशी एचडीएफसी बँक मधून, कारण दोघातलं अंतर खूप जास्त वाढलेलं. तर असं तुम्हाला कळतं जेव्हा चार्ट आणि प्राइस बघतो ना, आणि ह्या न्यूज येणार मधून मधून, एक्झिट देतात ते लोक, जे लोक अडकलेले असतात ना ते तिथून बाहेर पडतात त्या रेटला. तो 25% प्लस होता त्या दिवशी, तर मी विकून टाकला एचडीएफसी बँक. एचडीएफसी ठेवला, काय होईल बघू म्हणून. बरोबर आहे. हॅलो सर, हा बोला. तो TTML चा स्टॉक होता ना, तो टेलिकॉम महाराष्ट्र, हा. त्याचे फंडामेंटल्स बघितले थोडे मला ते म्हणजे मायनसच वाटले, आणि तो स्टॉक किती जास्त पळालेला आहे असं का? हो, मग याच्यामध्ये रिस्क आहे सर. एक तर काय होईल अच्छा. की ऑपरेटेड स्टॉक आहे, कदाचित तो वर घेऊन जाईल आणि एके दिवशी डंप करतील त्याला, IRCTC सारखा. जसं हर्षद बरोबर. मेहताने ACC ला पळवला होता 1991 मध्ये, आणि 300 रुपयाचा स्टॉक 9,500 ला नेला, आणि मग तो पाडला आणि मग तो कचरा केला पुन्हा त्याचा. म्हणजे लोकांनी आत्महत्या केल्या, इतके पैसे गमावले सगळ्यांनी. तर हे होतं बरोबर. मार्केटमध्ये, ऑपरेटेड मॅन्युप्युलेटेड स्टॉक्स असतात. तर आपण सेफ साईड जर तुम्ही खेळणारे असाल, तुम्ही जर टेस्ट प्लेअर असाल राहुल द्रविड सारखे, तर मग तुम्ही अशा स्टॉकच्या नादाला जाऊ नका. जर फंडामेंटल परमिट नाही करत आहे आणि आपला पैसा सेफ राहावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर मग आपण अशा स्टॉक मध्ये थोडीशी, एकदम किंचित, जसं जेवताना तोंडाला लावण्या इतकी चटणी घेतो आपण, तसं थोडंसं ठेवलं तर चालेल ताटामध्ये, पण पूर्ण चटणी नाही खायची, मग तोंड भाजून निघतं आपलं. आणि जर समजा तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही वीरेंद्र सेहवाग असाल की काय व्हायचं होऊ दे यार, मी सिक्सच मारणार प्रत्येक बॉलवर, आउट झालं तर गम नाही मला, तर मग त्या माणसाने जावं अशा स्टॉक मध्ये. माती झाली तरी हरकत नाही, पैसे गेले तर गेले. असं जर डेअरिंग असेल, काय व्हायचं होऊ द्या, तर ठीक आहे, आपला अप्रोच आहे. तर मला तर डिफेन्सिव्ह खेळणारे जास्त लॉंग टर्म टिकतील असं वाटतं. सर आता बरोबर, सर. टाटा ग्रुपचे सगळे स्टॉक, टाटा इलेक्सी एक 600 रुपयाला होता साधारणपणे, 550-600 ला, 23 मार्च 20 ला. तो त्यानंतर जो सुसाट पळाला तो थेट 9,000लाच गेला, 9,500 पर्यंत, टाटा इलेक्सी हो. म्हणून. आणि हो, माहिती आहे ना. इतर पण म्हणजे टाटा मोटर्स बघितलं तरी 65 रुपयापासून 500 प्लस. म्हणजे एखादा हल्ला की पूर्ण ग्रुपच हलतो, आणि तो हलतो म्हणजे मार्केटमध्ये 10 पट वाढतो 1, 1.5, 2, 3 वर्षात. बरोबर. मग असे स्टॉक सुद्धा म्हणजे चार्ट नुसार मुवमेंट देतात का? हो, आता तुम्ही ह्या सगळ्याचे चार्ट काढून बघाल ना, तर तुम्हाला दिसेल की गेट बनलं होतं त्या दिवशी. एक्झॅक्टली सर, मी आता तेच म्हणणार होतो की हे जे स्टॉक आहेत की या वर्षात 5 पट 6 पट वगैरे जे झाले, 10 पट, या सगळ्यांचं पास्ट चार्ट काढून ना, तर हे गेट बनले का वगैरे एकदा शोधायला हवं, आणि त्यामुळे प्रोबॅबिलिटी सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्या. पण सर तुम्ही जो चार्ट दाखवला होता ना की डे ट्रेडिंगला 1 डे कॅन्डलवरती जो ब्रेकआउट होतो, मग 5 महिन्यात 50% पर्यंत मिळू शकत, 2-2.5 महिन्यामध्ये, किंवा वर्षात 250 ते 300% होतात, किंवा 2 वर्षामध्ये 800 ते 1000%. हे खरोखर शक्य आहे सर, हे मी बघितलंय. बरेचसे स्टॉक जे घ्यायचे राहिले वगैरे, पण इट हॅपन्स. म्हणजे आता जे हजर आहे त्या सर्वांना मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, हे होतं, नक्की होतं. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू. तुमच्या अनुभवातून आम्हाला पण ते वापरता येईल माहिती. यातले काही चार्ट आता टाटा मोटर्स माझ्याकडे होतं सर, 90 रुपये नाही, average मेन काय आहे की होतं. पंकज सरांच्या मग एक होणार आहे की कॉन्फिडन्स नक्की मिळणार आहे. मी ऍक्च्युली कसं हा. आहे की आपण एवढे प्रयोग करत राहतो ना, आणि ऍक्च्युली हे पैशावर प्रयोग करतो आपल्या, आणि त्यामुळं काय होतं, वेल्थ डिस्ट्रक्शन जास्त होतं, आणि कॉन्फिडन्स एकदा गेला ना, आपण परत रिएंट्री करत नाही मार्केटमध्ये. त्यामुळं काय करायचं याच्यापेक्षा नेमकं म्हणजे ऍक्च्युली काय करायचं नाही यात आपण खूप प्रयोग होतात. त्यामुळे पंकज सरांनी जे सांगितले की नेमकं काय करायचं तेवढं जरी फॉलो केलं ना तरी सफिशियंट आहे. नाही व्हायचं काय बरोबर. सर, आज आम्हाला चांगलं एंट्री लेवल आणि एक्झिट लेवल एकदम परफेक्ट कळाले. आजपर्यंत काय व्हायचं, आम्ही लॉस 50% पर्यंत सहन करायचो लॉस, आणि नफा 10% झाला की कधी विकून टाकू असं म्हणजे मनात भीती राहायची, हे 10% पण जातंय का काय, आणि 10% वरच विकून टाकायचे स्टॉक. पण लॉस मात्र 50, 60, 70% पर्यंत झेललेले आहेत आम्ही. तर परत एकदा मी रिव्हिजन करतो सगळ्यांसाठी. एकच रिव्हिजन करतो सर, एकच रिव्हिजन करतो मी सगळ्यांना सोपं सांगण्यासाठी. काय करा, जर तुम्हाला एखाद्या स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची असेल तर प्राइसला
खाली येऊ द्या, मुव्हिंग ऍव्हरेजेसला टच करू द्या, 20च्या मुव्हिंगला येऊ द्या, 50च्या मुव्हिंगला येऊ द्या, 100च्या मुव्हिंगला येऊ द्या, प्राइसला 200 मुव्हिंगच्या जवळ येईपर्यंत थांबा. जेव्हा चारी पण मुव्हिंग ऍव्हरेज जवळ असतील, प्राइस जेव्हा 200 पासून वर असेल आणि 20च्या वर गेली प्राइसनी ब्रेकआउट दिला म्हणजे काय, तर ती 200च्या खाली असताना ती वर जायला लागते, वेगाने वर जाते. जेव्हा जेव्हा गेट बनतं ना तेव्हा खूप लोक तिथे प्लेयर असतात. तुम्हाला एकट्याला गेट होते असं माहिती आहे असं नाही. जगामध्ये हजारो शहाणे लोक आहेत ज्यांच्याजवळ पैसे आहेत आणि ते लोक गेटला येतात. तर त्यांना पण माहिती असतं की मुव्हिंग ऍव्हरेज जवळ आले, आता हे वर जाणार. तर त्यावेळी तो हात नाही लावू देत, एकदम मोठा ब्रेकआउट येत असतो कधी पण गेटला. तर तुम्ही तिथे पटकन, शहाणपणा कशात असतो की पटकन एंट्री घेणं, फास्ट डिसिजन घेऊन 20 मुव्हिंगला एंटर करायचं. 20 मुव्हिंगला प्राइस आली की एंटर करायचं, 4 मुव्हिंग जवळ असताना. त्याच क्षणी तुमचा स्टॉप लॉस निश्चित होतो, 200 मुव्हिंग तुमचा स्टॉप लॉस. जर समजा प्राइस फेक आउट झाली, जर समजा ब्रेकआउट नाही झाला, प्राइस परत एकदा खाली जायला लागली, तर 200 मुव्हिंगला माल सोडून द्यायचा. असं होत नाही, जनरली असं होत नाही. जेव्हा खूप मोठ्या दीर्घ करेक्शन नंतर प्राइस 20 मुव्हिंगला जाते, त्यावेळी ती पुन्हा सहजासहजी खाली येत नसते. मग तिथून वरची रॅली सुरू होते. आता ती प्राइस वर 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 जात असते ना, तर आपण फक्त मॉनिटर करायचं की त्या प्राइसनी परत एकदा मुव्हिंग ऍव्हरेज क्रॉस नाही करायला पाहिजे. जर समजा त्यांनी परत एकदा मुव्हिंग ऍव्हरेजेस क्रॉस केल्या, 20ची केली, 50ची केली, 100ची केली आणि 200च्या मुव्हिंगला जर तो आला तर त्याला बाय बाय करायचं. म्हणजे तुमचं स्टॉप लॉस 200 मुव्हिंग ही तुमची लक्ष्मण रेषा, त्याला ऍव्हरेज त्याला क्रॉस नाही करू द्यायचा कुठल्याही हालती. आता जे सर सांगत होते की 50% खाली जाईल, 60% खाली जाईल आणि लॉस होईल. जर तुम्ही 200 मुव्हिंगला डिसिप्लिननी बाहेर पडलेत आणि पुन्हा एकदा गेटला एंट्री घेतली, असं एखाद्या वेळेस होतं की एकदा, दोनदा, तीनदा प्राइस तिथल्या तिथे रेंगाळते, गेट बनता बनता पण टाइम लागतो. कारण काय आहे, तुम्ही ज्याला डेलीचं गेट समजताय ते मंथलीचं गेट आहे, किंवा तुम्ही ज्याला वीकलीचं गेट समजताय ते मंथलीचं गेट आहे. तर तिथे थोडासा रेंगाळतो प्राइस. पण जर समजा ब्रेकआउट तसाच वर चालला तर तुम्ही समजायचं आपला जॅक लागला. आता आपला जो चार्ट आहे, आता जो मी तुम्हाला पाठवला, मी तुम्हाला पीडीएफ पण पाठवतो, की जर समजा वीकलीच्या गेटवरती तुम्ही एंट्री करू शकलात तर 2.5 पट झाल्याशिवाय त्याला सोडायचंच नाही. कारण तो स्टॉक पुन्हा तुम्हाला सोडणार नाही. जर तुम्ही त्याच्या तावडीत सापडलेले असता तेव्हा त्यांनी तुमच्यावर दयामया नव्हती दाखवली. तर आता जर त्याची गर्दन आपल्या हातात आली तर त्याला पूर्ण ज्यूस काढायचा त्याचा, मग त्याला सोडायचंच नाही, कधीच बाहेर पडायचं नाही आपलं टार्गेट अचीव्ह झाल्याशिवाय. तर तुम्ही हे आता काय करा, हे सेशन संपल्यानंतर आपापला पोर्टफोलिओ ओपन करा, चार्टिंग वरती प्रत्येक स्टॉक टाकून बघा. तुम्हाला डाऊट असेल ना की पंकज सर तुम्ही मला हे सांगा, ह्या स्टॉकमध्ये काय होते, त्या स्टॉकमध्ये काय होते, असं प्रत्येकाला वाटतं. तर आपण टाईप करायचं आणि आपण बघायचं की आता कुठे आहे प्राइस, ती 20 मुव्हिंग पासून खूप दूर आहे का, मग बाईंग नाही करायची आपल्याला. ती 20 मुव्हिंग पासून जवळ आहे, 200 मुव्हिंग पासून जवळ आहे, प्राइस कॉम्प्रेस झालेले आहेत, तर बाय करायचं. म्हणजे हे जर तुम्ही सराव करत राहाल प्रत्येक जण तर खूप सोप्या होतील गोष्टी. मग मी जसं सांगितलं तुम्हाला दिसायला लागेल आता काय करायचं. स्वतःहून ते ओरडून ओरडून सांगेल आपल्याला की बाय कर, स्वतःहून ते सांगेल आता सेल कर. तर तुमचे डिसिजन चुकणारच नाहीत. मग हे एकदम असं बरोबर असतं सर. का सर, 20 मुव्हिंग म्हणजे हायएस्ट भाव त्या चारी ऍव्हरेज मधला, 50 मुव्हिंग म्हणजे हा. त्यानंतर म्हणजे डिसेंडिंग सिक्वेन्स. म्हणजे आता समजा एशियन पेंटच्या बाबतीत मी चार्ट काढला तर 20 मुव्हिंग दिसतोय 3100, 50 मुव्हिंग 3000, 100 मुव्हिंग 2700 आणि 200 मुव्हिंग 2300. हो म्हणजे बरोबर असंच आता असतं. हा हो म्हणजे 20 मुव्हिंगला एंट्री आणि त्यावेळेस स्टॉप लॉस आपला 200 मुव्हिंग. राईट, करेक्ट. थँक्यू सर. अतुलजी काही विचारायचंय का, तुमचा हँड रेज केलेला आहे. शशांकजी तुम्हाला काय विचारायचं. नाही क्लिअर आहे बऱ्यापैकी नवीन व्ह्यू मिळाला आणि बऱ्याच गोष्टी चुकत होत्या त्याच्यातनं कळालं. फक्त एक चार्ट बघाल नंतर रूपाचा चार्ट चेक करा. मला सर रुपा नाही चांगली कंपनी, नाही रुपा नाहीये. नको. मी पण ट्रेड Okay. केलंय रुपामध्ये, तर ते छोटी कंपनी असल्यामुळे नको वाटतं. ओके ठीक आहे Exit चालेल. मिळत नाही. बघतो मी आता त्या चार्ट ह्या कन्सेप्टवर हो. गोल्डन गेटवर सगळे स्टॉक हो, एकदा हो. स्कॅन करू. हो चालेल. ओके थँक्यू सर. ओके थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना, थँक्यू व्हेरी मच. आपण एकदा आता 2 दिवस सुट्ट्या आहेत तर एक हलका फुलका सेशन घेऊ मध्ये, की स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारे लोकांना लुटतात, काय काय सापळे लावतात, घोटाळे कसे करतात, आतापर्यंत काय झालं, मागच्या 20-25 वर्षाचा एक ओव्हरलुक घेऊ. जे लोक मार्केटमध्ये नव्हते त्यांना पण कळेल की किती लोकांनी, किती शहाण्या लोकांनी कसे कसे फ्रॉड केले. तर ते पण एखादा सेशन घेऊ, इंटरेस्टिंग वाटेल ते घोटाळ्यांवरचा. म्हणजे ऍटलिस्ट आपण तरी अडकणार नाही फ्युचरमध्ये.
ओके सर, चलो थँक्यू Okay, व्हेरी sir. मच. Okay. गुड नाईट Okay, sir. सर्वांना. भेटूया उद्या सकाळी. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सर गुड नाईट ओके गुड नाईट थँक्यू थँक्यू थँक्यू